आपल्या रोजच्या आहारातला आवडीचा इंद्रायणी राईस। मला आता ते मिळाले आहे जे मला हवं होतं। भात शेती अस्सल इंद्रायणी राईस, जो आहे नैसर्गिक, पौष्टिक, सुगंधी असा विदाउट पॉलिश राईस। हेल्थ आणि टेस्टच्या परफेक्ट कॉम्बिनेशननी बनेल तुमचा प्रत्येक दिवस खास। भात शेती इंद्रायणी राईस, प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती। साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, विवो, ओप्पो, सॅमसंग या नामवंत कंपनीच्या मोबाईल खरेदीवरती चक्क 20 ते 25% पर्यंत बिग डिस्काउंट मिळवा। प्रत्येक मोबाईल खरेदीवरती ब्लूटूथ फ्री, बजाज फायनान्स खरेदीवरती ब्लूटूथ हेडफोन अगदी मोफत। तुमचा कोणताही जुना मोबाईल घेऊन या आणि नवीन मोबाईल घेऊन जावा। ऑनलाईन पेक्षाही अगदी स्वस्त मोबाईल खरेदी फक्त साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्येच। सर्वात स्वस्त व खात्रीशीर सेवा। पत्ता साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, यशवंत हायस्कूल जवळ, शांताई इलेक्ट्रॉनिक्स समोर, शनिवार पेठ, कराड। संपर्क मोबाईल नंबर 963781 6555, 7798 62 55 19 आणि 9021 80 806। साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स। मला या प्रचाराच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, जे काही मुस्लिम समाजामध्ये कामं झाली, मुस्लिम समाजामध्ये आमच्या वाड्यामध्ये जात असताना एक पाय चिखलात रुतत होता, तो दुसरा काढायचा आणि तो पुढे ठेवायचा, अशी परिस्थिती होती। त्या अशा कठीण काळामध्ये ज्या वेळेला काका उपसरपंच झाले आणि काकांनी प्रथम काका उपसरपंच झाल्यानंतर प्रथम कुठलं काम केलं तर मुस्लिम वस्तीतलं काम केलं। कारण ह्या बादराने आम्हाला वंचितच ठेवलं। हे बादर कधी आमच्या वाड्याकडे कधी बघितलंच नाही, पण काकाने तो मान सन्मान आमच्या समाजातर्फे मिळवला आणि तुमच्या समाजात सगळीजण लोक मिळून ते काम मार्गी लावलं आणि ते चांगलं झालं। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काकांचा आमच्या समाजावरती फार मोठा उपकार आहे आणि तो आमचे जे मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेले आहेत, तरुण मित्र आहेत, काही वयोवृद्ध लोक आहेत, यांनी ते लक्षात ठेवावं असं ते कारण आहे। आता त्याचा मी उलगडा करत नाही, पण अनंत उपकार आहेत काकाचे, ते काकांचे उपकार विसरू नका आणि काकांना या वेळेला तुम्ही चांगल्या पद्धतीने साथ करा। आमचं पॅनेल आजच निवडून असं मी जाहीर करतो, कारण का हा समाज एवढा बघितला तर विरोधकाचे डोळे फाटतील आणि विरोधकांना म्हणजे कळून चुकले की आता आपलं काही चालत नाही। कारण का माहिती आहे का, कधी यांनी कोरोना काळामध्ये गावातील लोकांना कधी साथ केली नाही। घरापाशी गेलं की ते सांगायचे लांब व्हा, अरे का तुमचा जीव आहे आणि आमच्या गोरगरिबांचा काही जीव नाही का? अरे तुमच्या जीवापेक्षा आमचा जीव महत्वाचा आहे। आम्ही जगलो तर तुम्हाला मतं देऊ, आम्ही जगलोच नाही तर तुम्हाला मतं कुठून मिळणार? तर विरोधकांनी कधीच कुणाला जवळ केलं नाही, ते म्हणाले येऊ नका, जावा, लांब जावा, गाडीची कधी काच खाली केली नाही। तसं काकांनी स्वतः ट्रॅक्टर मध्ये किट भरून प्रत्येकाच्या घरी जाऊन किट पोच केले आणि त्या किटाच्या माध्यमातून लोकांचा संपर्क साधला। लोकांना अतिशय उत्स्फूर्त म्हणजे कसली गरज लागू दे, अगदी चॅरिटेबल ट्रस्टचं काम असू दे किंवा मग एखाद्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असू दे, अशा वेळेला सुद्धा काकांनी, सचिन पाटील आहेत, आमचे शिवाजी काका आहेत, आमच्या सरपंचाचे पुत्र आता इथं आहेत दत्तासाहेब, आणि आमचे ज्येष्ठ पांडुरंग अप्पा, उदय दादा, जहांगीरबाई, मुन्नाबाई, नाना आहे, धनाबा आहेत, मुरलीअण्णा आहेत, आमचे भाऊ तर काय मग बोलायचंच नाही, कारण भाऊनी अतिशय गोरगरिबांवरती प्रेम केलं। सुनील भाऊ ज्या ठिकाणी असतात
त्या ठिकाणी त्यांच्या कानात कुठली गोष्ट सांगायची आणि सुनील भावानं ते सायराबाला जाऊन तिथं ते तो प्रश्न कसलाही असू दे, अगदी पोलीस स्टेशन असू दे, दवाखाना असू दे, अन्य काही मग एखादे मयत झालेला असू दे, त्याला जे काही लागणार आहे ते लगेच त्यांनी ते ऍक्शन घेऊन प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम भाऊने आज या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत केलेलं आहे. भावना उभं राहता येत नाही, 3 मुलं आहेत भावना, तरी सुद्धा भाऊ समाजकार्य कशासाठी करतात? हे आमच्यासाठी करतात. कारण आपली टीम ही व्यवस्थित राहिली पाहिजे, आपल्या पॅनलला चांगली भरघोस मतं मिळाली पाहिजे, म्हणून कायम पुढे येऊन हिरिरीनं वाटा घेऊन गोरगरिबांचे प्रश्न सोडवत असतात. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे, कारण मला आहे गडबड, मला आहे जायचं. आज या ठिकाणी लोकशक्ती विकास पॅनेल तुमच्या सर्वांच्या मदतीनं उभं राहिले, तर तुमच्या सर्वांच्या मदतीची या ठिकाणी अपेक्षा करतो आणि तुम्ही देणार हे जाहीरपणे देणार असं दिसतंय. या लोकसंख्येवरूनच कळतंय की बाबा तुम्ही जाहीरपणे आमच्या पाठीमागे आहे. परंतु येणाऱ्या 15 तारखेला 1 ते 6 पर्यंत वार्ड आहे, त्या वार्डामध्ये जो आमचा मुस्लिम समाज आहे, त्या समाजाच्या वतीनं प्रत्येक वार्डाच्या समाजाच्या वतीनं प्रत्येक 1 ते 6 नंबर वार्डामध्ये जे जे लोक आमचे आहेत ते आजच सांगतो, काका तुम्हाला आम्ही जाहीरपणे पाठिंबा दिला आणि कुठलंही एक मत सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही. आणि काका तुम्ही उभा आहे, तुम्ही गोरगरीब जनतेसाठी झटलाय. अरे तुमच्याच गाडीत 24 तास बसणारा तुमच्या बरोबरचा माणूस तोच आज तुमच्या विरोधात ठाकला गेला. पण काय चिंता करू नका, असं काय नाही त्याचं एवढं काय चिंता करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून. परंतु सगळ्यांनी ध्यानात ठेवा, आपल्या पॅनेलची चिन्ह आहेत कबशी, छत्री आणि छताचा पंखा. या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रघोष मतानं विजय करावं असं मी तुम्हाला एक साकडं घालतो. आणि येणाऱ्या 18 तारखेला अशीच एखादी सभा घेऊन त्या ठिकाणी आम्ही सर्वजण येऊन तुम्हाला त्यावेळेला सांगू की काय नाही बाबा, आम्ही सांगितलं तसं तुम्ही वचन दिलं आणि त्या पद्धतीने तुम्ही हे काम केलं, असं तुमचा आभाराचा कार्यक्रम द्यावाला होईल एवढं जाहीर करतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय या लोकात आज 3 पॅनेलची लोक एकत्र ठिकाणी येऊन आपल्या गावचा विकास करण्याचा त्यांनी निर्णय घेण्याचं कारण एवढं आहे की हे सर्व मंडळी वेगवेगळ्या पक्षात जरी असली तरी त्यांची विचारधारणा एकच आहे की आपल्या गावचा विकास. दरम्यानच्या काळामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पक्षामध्ये असल्यामुळं काही लोकांनी आपल्या लोकांना वेटीस धरून काही ग्रामपंचायतीचे ठराव दिले नाहीत, काही कामं करण्यासाठी त्यांना बरेच अडथळे आले आणि तो अडथळा आपल्यातून दूर करण्यासाठी या मंडळीने एक विचार केला की आपल्याला जर सायदापूरचा विकास करायचा असेल, विद्यानगरचा विकास करायचा असेल तर आपली एकजूट सगळ्यात महत्वाची आहे. सांगायचा तात्पर्य असा की पहिल्यांदा की ज्या वेळेला एक मूठ बांधत असताना ज्या प्रमुख लोकांना त्रास झाला तो अतिशय जास्त झाला, पण त्यांच्याही पेक्षा जास्त महत्व आपण त्यांना देतो. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या लोकांना थांबावं लागलं उमेदवारीसाठी पहिल्यांदा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ दे, त्यांनी मोठं पण करून आपल्यासाठी हे योगदान दिलेलं आहे. परंतु हे योगदान पुढील पंचवार्षिकला त्यांच्यासाठी ते ह्या जागा 100% मिळणार आहेत. आणि ही आता जी मंडळी आहे खऱ्या अर्थानं सचिन पाटलांची इच्छा नव्हती उभं राहायची, मोहनराव जाधवांची इच्छा नव्हती उभं राहायची, परंतु आपण वगैरे प्रमुख मंडळी या लोकांना सांगितलं की जाणकार मंडळी ग्रामपंचायत मध्ये पाहिजे आणि जाणकार मंडळी असेल तर गावचा विकास आहे. सातत्याने त्यांनी त्यांचा विचार करून मनात नसताना सुद्धा परत गावची सेवा करण्याचा निर्णय घेऊन या लोकांनी उमेदवारी जाहीर केली आणि आता पॅनेल आपलं उभं राहिलेलं आहे. काम करण्याचं सांगायचं म्हणलं सचिन पाटील असतील, मोहनराव जाधव असतील, नाना जाधव असतील, आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, यांनी सगळ्यांनी मिळून सर्व कामामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे. मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचं 10 लाखाचं काम आता आपलं चालू आहे. आताच आई बहिणी सांगितलं की काँक्रीटचा रस्ता याच पार्टीने केला. आम्ही त्या विरोध पार्टीत जरी असलो तर कामाचं श्रेय आमच्या मोहनराव जाधवांनाच आहे. पहिलं काम निवडून आल्यानंतर त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे मुस्लिम वस्तीतला काँक्रीटिंग केलं. ज्या ज्या वेळेला अडचणीत समाज असेल त्या वेळेला त्यांनी सातत्यानं त्यांच्या हातून जे मदत होईल ती देण्याचा प्रयास केलेला. आणि ही जी सर्व मंडळी सचिन पाटील असेल, पडत्या काळामध्ये एखादा कार्यकर्ता त्यांच्याजवळ गेला तर त्याला त्या पद्धतीने त्यांनी मदत केलेली आहे. सुनील भाऊ तर आमचं एक असं आहे, सुनील भाऊ की झलक सबसे अलग.
अहो हा कार्यकर्ता असा 1 पासून 6 नंबर मध्ये सायरा वायरा पळत असतो. इलेक्शन लागली की या माणसाला रात्र दिवस झोप नाही. रात्री 12 वाजून 1 वाजून 2 वाजून भाऊचा फोन चालूच असतोय. मी इथं आहे, मी तिथं आहे, मी असा आहे. असा धडाडीचा आमचा हा कार्यकर्ता आहे. एकदा सुनील भाऊंच्यासाठी एक माझ्यासाठी एक जोरदार टाळ्या होते. असा कार्यकर्ता आपल्या ह्या टीम मध्ये पाहिजे. कारण प्रत्येक वार्डाची कुठली ना कुठली बातमी दुसऱ्या मिनिटामध्ये आमच्यापाशी पोहोचते. आम्ही आचार्य काम जरी करत असलो, प्रचार सभेत कमी असलो तरी प्रत्येक वार्डाचा इतिहास आमच्यापाशी 10 मिनिटात पोहोचत असतो. असं हे आमच्या सर्व लोकांची टीम आहे. खऱ्या अर्थानं आता आपल्याला जिंकायचं आहे काय लक्षात घ्या. पॅनेल आपला विजय आहे यात काही शंका नाही. परंतु 1 नंबर मधनं मी जाहीर करतो की 1 ते 6 नंबर वार्डांनी प्रत्येकाने जबाबदारी घ्या की आमच्या 1 नंबर वार्डातून जास्तीत जास्त तुमच्या सर्व वार्डापेक्षा जास्त जास्त लीड देऊन हे 3 उमेदवार आम्ही आजच निवडून आला असं जाहीर करतो. याचं कारण आहे की या 1 नंबर वार्डामध्ये आमचं मतदान आहे आणि आम्ही नानासाहेब जाधव यांना सांगितलेले शब्द दिले की नाना गेल्या वेळेला तुम्ही काय मताने निवडून असाल, विजय महत्वाचा आहे परंतु विजय असा झाला पाहिजे, ऐतिहासिक झाला पाहिजे की समोरच्या पार्टीचं डिपॉझिट नाही राहिलं पाहिजे. या पद्धतीने आम्ही 1 नंबर मध्ये जुळणी केलेली. तसंच आपण 6 नंबर पर्यंतच्या प्रत्येक वार्डानं 1 नंबर झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला, 6 झाला, प्रत्येकाने एक फुनगाट बांधा की आज हे उमेदवार उभे नसून आपण स्वतः उभे आहोत आणि आपण स्वतःला पाडायचं का असा मनाला एक विचार करा. आपण मत देताना विकासाला देतोय का ह्याचा एक विचार करा. वेळ गेलेली नाही. विरोधक असतात, विरोधकाचं काम ते करणारच आहेत. प्रत्येक जण विरोध असल्याशिवाय आपल्याला बी इलेक्शन लढायला मजा नाही. कारण विठ्ठलराव तात्या काय म्हणायचे, विरोध नसला की राजकारण नाही. विरोध तर 100% पाहिजे परंतु तो विरोध असा पाहिजे, कल्पक दृष्टीचा पाहिजे, गावच्या विकासाचा पाहिजे, स्वार्थापोटी विरोध नसावा. मित्रांनो आपल्याला डोळं उघड करून येणाऱ्या 15 तारखेला कबशी, पंखा आणि छत्री या चिन्हासमोरील बटन दाबून आपलं हे लोकशक्ती विकास पॅनेल प्रचंड मताने विजयी करायचं आहे. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि आपलं मत घरातलं पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची जबाबदारी एक लक्षात ठेवा तरुण मंडळी. कारण आता म्हणतो ही इलेक्शन आपल्या तरुण मंडळीने हातात घेतलेलं आहे. त्यामुळे ते तरुण मंडळी मनापासून तन मन धन लावून प्रत्येक जण कामाला लागलेला आहे. त्यांची एक जबाबदारी आहे की 15 तारखेला सकाळी आपण उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्या कुटुंबातले मतदान करून घ्यायचं. आपल्या कुटुंबातलं जर मतदान पहिल्यांदा झालं तर मग आपण बाहेरची मतं गोळा करायला मोकळे झालो. परंतु कृपा करून घरचं मतदान ठेवून बाहेरचं मतदान गोळा करण्याच्या नादाला कोणी लागू नका. कारण कसं होतंय आपलं घरचं मतदान नेमकं कुठल्या घराला निघायचं कळत नाही आपल्याला. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक जबाबदारी घ्यायची की आपण 15 तारखेला पहिले आपल्या कुटुंबाची मतदान करायचे आणि त्यानंतर आपल्या शेजापाजारांना घेऊन ते पूर्ण मतदान करून घेऊन 17-0 करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशक्तीसाठी एकच गर्जना करते, लोकशक्ती पॅनेलचा. आज लोकशक्ती पॅनेलची खरोखर या गावाला गरज होती. कारण सैदापूर हा परिसर पसरल्यामुळे विद्यानगरचा भाग अतिशय मोठा झालेला आहे आणि अनेक कामे रखडली गेलेली आहेत. ही रखडलेल्या कामाला चालना देण्यासाठी आज आपल्याला लोकशक्ती पॅनेलची गरज होती. माझ्या बंधू भगिनींनो, मोहनराव जाधवांनी हा जो प्लॅन केला तो खरोखर लोकशक्ती पॅनेलचा हा विजयच आहे. सार्वजनिक विकास करण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रित झालेले आहेत आणि यांना आपण भरघोस मतांनी विजय करून द्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढं मोठं गाव असून सुद्धा या गावाला सगळं स्मशानभूमी नव्हती. मोहनराव जाधवांनी स्मशानभूमीचा व्यवस्थित प्लॅन करून स्मशानभूमी गावात आणली. तर त्यांनी अनेक सार्वजनिक कामे केली आणि आपल्या आदरणीय माजी मुख्यमंत्री बाबांच्या माध्यमातून सचिन जाधवांनी मोठमोठे रस्ते आणले आणि या विद्यानगरचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. परंतु अनेक कामं अजूनही रखडलेले आहेत. मी या तिन्ही पॅनेलकडून अपेक्षा करते, रखडलेली कामे ही इलेक्शन झाल्या त्यांनी लवकरात लवकर करावी. कारण हा भाग सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहे.
या लोकांना फक्त कामाची गरज असते आणि जे पॅनेल काम करल ते कधीही परत पॅनेल खाली बसणार नाही याची मला खात्री आहे. माझ्या बंधू भगिनींनो, आजचा हा तुमचा मॉक बघून मला 100% खात्री झालेली आहे की लोकशक्ती पॅनेलचा विजय हा अटळ आहे. आणि आपल्याकडे फक्त 2 दिवस राहिलेत. प्रत्येकाने 6 वार्डात आपापल्या लोकांना, आपापल्या मित्रांना, आपापल्या नातेवाईकांना जागृत करून लोकशक्ती पॅनेलची व्यवस्थित त्यांना या पॅनेलची माहिती द्या. या पॅनेल मधून विकास कशा पद्धतीने होणार आहे याची माहिती द्या आणि हे पॅनेल निवडून आणा ही मी तुम्हा सर्वांना अगदी कळकळीची विनंती करते. धन्यवाद. माझा असा अंदाज आहे मोहनराव तात्या, तुम्हाला अपयश या निवडणुकीत येणार नाही. तुमचे 17/17 असं तुमचं हे पॅनेल येणार आहे. कारण ज्यांना आम्ही मतदान देणार होतो ती सगळी तुमच्या बाजूला आलेली आहेत आणि विरोधक म्हणून तुम्हाला आता उरलेलं नाही. तुम्ही विकास कामाचा पाया टाकलेला आहे. विद्यानगरमधले रस्ते तुम्ही ब्रॉड केलेले आहेत. पाण्याची आमच्याकडे आता समस्या पूर्णपणे सुटलेली आहे. 24/7 पाणी सचिन पाटलांनी प्रयत्न करून ते आणलेलं आहे आणि त्याचं यश जाऊ कुणालाही फायदा झाला आम्हाला. यश ज्यांना घ्यायचं असेल त्यांना घेऊन आपण फायदा मात्र झाला आम्हाला. विद्यानगरला आज 24/7 पाणी 24 तास मिळालेलं आहे. शुद्ध पाणी मिळायला लागलेलं आहे. रस्त्याची समस्या सुटलेली आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम जवळजवळ 90% या भागातलं पूर्ण झालेलं आहे. डांबरीकरणाचा काही भाग राहिला असेल तो भाग तेवढा आमचा पूर्ण करून द्यावा. आणि आमच्या सगळं विद्यानगर परिसरातल्या लोकांची एकच अपेक्षा आहे, आम्हाला ढाबा संस्कृती मान्य नाही, आम्हाला जेवण मान्य नाही, आम्हाला फक्त विकास हाच आमचा ध्यास आहे आणि एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही आमच्या भागातले डांबरीकरण आणि ह्याची ड्रेनेजची व्यवस्था एवढी पूर्ण करावी. सारं विद्यानगर आज तुमच्या पाठीशी आहे. जनसमुदायावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आज या पॅनेलला पाठिंबा देणाऱ्या लोकांची संख्या किती आहे. दिवसेंदिवस संख्या वाढायला लागलेली आहे. विरोधकांची संख्या दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही. 18 तारखेला याच्यापेक्षा मोठा मेळावा आपला होणार आहे. 18 तारखेला याच्यापेक्षा जाहीर सभा मोठी होणार आहे याची मी तुम्हाला आज ग्वाही देतो आणि मी माझे 2 शब्द थांबतो. माझ्या गावातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी आणि व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, सैदापूर ग्रामपंचायत दिनांक 15ला हो घातले आहे. सैदापूर गावचा विकास कैलास आनंदराव जाधव अप्पा सरपंच आणि विठ्ठलराव जाधव तात्या यांनी जी विकासाची दिशा घालून दिली सैदापुरातल्या या स्टेजवर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, हे सगळे अप्पांचे आणि तात्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत. म्हणजे अप्पांच्या आणि तात्यांची ही पुढची पिढी आज 15 तारखेच्या निवडणुकीसाठी उभी आहे. यांना तसं पाहिलं तर जन्मजात विकास काय असतो आणि विकास काय करायचा आहे हे ज्ञात आहे आणि त्यांच्या संस्कारात वाढलेली ही सगळी मंडळी आहेत. या मंडळींनी अक्षरशः कोरोनाच्या काळात सुद्धा या विभागातील गोरगरिबांना प्रचंड सहकार्य केलेलं आहे आणि ही टीम केवळ फक्त विकासासाठी एकत्र आलेली आहे. आज मोहन काकांचे मोठे बंधू थोड्या वेळात येणार आहे तिथं. 1978ला म्हणजे ती एक साक्ष आहे. 1978ला आनंदराव अप्पांनी पहिल्यांदा ज्या सैदापूरमध्ये पॅनल उभं केलं त्यावेळेचे सिनेजाव श्रीनिवास जाधव मोहन काकांचे मोठे बंधू, आमच्या सर्वांचे वडील बंधू, यांनी या सैदापूरच्या विकासासाठी मागच्या 5 वर्षात मागच्या 5 वर्षाकाळात 5 ते 5.5 कोटी निधी शासनाकडून आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. या सैदापूरच्या गावातील ITI पासून ते ग्रामदैवत हनुमान मंदिरापर्यंतचा रस्ता हा अक्षरशः NH4 नॅशनल हायवे सारखा रस्ता झालेला आहे. हा या रस्त्याला 25 ते 30 वर्ष पुढील काळात काही होणार नाही. तसेच कोरोनाच्या काळात सुद्धा या मंडळी सर्वच गोरगरिबांना
मदत केलेली आहे. आणि म्हणूनच एक या सर्व उमेदवारांना सैदापूरचा विकास कसा करायचा अक्षरशः ज्ञात आहे किंवा त्यांनी प्रत्येकाला सहकार्यच केलेलं आहे. मला एवढंच सांगावंसं वाटतं की इथून पुढच्या कालावधीमध्ये शासनाकडनं ज्या काही योजना आहेत प्रत्येक वार्डासाठी, तर प्रत्येक वार्डाचं जर तुम्ही हे बघितलं निवेदन बघितलं तर प्रत्येक वार्डाच्या तिथल्या समस्यांचा अभ्यास करून ते केलेलं निवेदन आहे. प्रत्येक वार्डातल्या समस्या वेगवेगळ्या आहेत, तर त्या अभ्यास करून या लोकांनी हे निवेदन केलेलं आहे. आणि वाचनात आल्याचं लक्षात येतं की यासाठी हे पुढच्या 5 वर्षाच्या काळात सतत कार्यरत राहणार आहेत. माझी एवढीच इच्छा आहे की येत्या 15 तारखेच्या मतदाना दिवशी आपल्या सर्वच उमेदवारांचं चिन्ह कपबशी, छत्री आणि छताचा पंखा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यायचं. कारण ही आत्ता 1978ची पुनरावृत्ती होणार आहे. यावेळी 17-0 हे निश्चितच आहे. आणि त्यामुळं या पुढील काळात ही टीम अशीच कार्यरत राहणार आहे. यांचा ध्यास एवढाच आहे, फक्त सैदापूरचा विकास. हे सर्व उमेदवार कोणीही व्यक्तिगत सारखा ही लोकशक्ती विकास पॅनल कोणी व्यक्तिगत स्वार्थासाठी सगळे एकत्र आलेले नाहीत. या मंडळींच्या पाठीशी श्रीनिवास जाधव अण्णा आहेत, आम्ही आहोत मार्गदर्शनाला. त्यामुळं या टीमनं फक्त सैदापूरचा विकास करावा आणि ते करणार हे निश्चित आहे. आणि म्हणूनच या 15 तारखेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी मतदान करून 17-0 म्हणजे 17च्या 17 उमेदवार आपण निवडून आणायचे आहेत, ही संकल्पना करूया. लोकशक्ती पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना मला काही जास्त बोलायचं नाही, परंतु ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मी प्रतिनिधित्व करत असताना माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व माझ्या टीमच्या सहकार्यानं कृष्णा कॅनल ते आनंद आपला डुबलकीची मोहरी म्हणतो आपण त्याला, त्या मोहरीपर्यंत बाबांच्या स्थानिक विकास निधीतून जवळजवळ 37 लाख रुपयाचं डांबरीकरण करण्याचं काम आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं केलं. तिथून पुढे रेणुकीपर्यंत जाणारा रस्ता हा आपले गावचे श्रीनिवास जाधव साहेब व त्यांचे बंधू मोहनराव जाधव काका यांच्या माध्यमातून जवळजवळ 30 लाख रुपयाचं काम, 37 लाखाचं आणि 30 लाखाचं मिळून जवळजवळ 70 लाखाचं काम कृष्णा कॅनल ते खोडशी धरणापर्यंत करायचं काम आमच्याच टीमने केलं. महाराष्ट्रामधील जेवढी खेडे असतील त्या खेड्यामध्ये बघण्यासारखा जो रस्ता जो MDR मधून आपल्या वेरुताई चव्हाण कॉलेज पासून जुन्या हनुमान मंदिरापर्यंत जे RCC जे जसा हायवेला रस्ता असतो त्या पद्धतीचा रस्ता करायचं काम हे श्रीनिवास जाधव आणि मोहनराव जाधव व आमच्या टीमनंच केलंय. यामध्ये काय कोणी शंका घ्यायची कारण नाही. जुन्या गावातून आमचा 1 नंबर वार्ड चालू होतो. त्या जुन्या गावामध्ये पहिलं काम दफनभूमीचं 10 लाख रुपयाचं आता चालू केलेलं आहे. भीमनगर मध्ये आम्ही आज एक पत्रक आलंय, त्या पत्रकामध्ये काय उल्लेख केलाय की 14 घरं पंतप्रधान आवास योजनेतून दिली. त्यांना माहित नसेल की रमाई योजना ही फक्त भीमनगरच्या लोकांसाठीच असते आणि ती 14 घरं ही रमाई घरकुल योजनेतून दिलीत साहेब. आणि ती देण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले, त्या लोकांना पण माहित आहे प्रयत्न कोण केले. दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की भीमनगर मध्ये ग्रामपंचायतीच्या 15% म्हणजे जो 15% त्यांच्यासाठी जो निधी असतो त्या निधीमधनं फक्त 5 लाख रुपयाचं काम झाले. त्यामध्ये गटर आणि RCC रस्ता राहिलेलं काम मंजूर आहे पण ते झालेलं नाही. पण ह्या भागदराने 5 लाख अधिक 2 लाख गटर अधिक 2 लाख रस्ता म्हणजे 4 लाख रुपयाचं काम जे त्या पत्रकात छापलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. दुसरं देसाई आयोजितील केलेलं कॉन्क्रिटीकरण, ते कॉन्क्रिटीकरण अंडरग्राउंड गटर असेल, ह्याचं काय झालंय कसं काम केलं ती आमच्या सगळ्यांना माहिती. कोणी सांगायची गरज नाही की ती मी काम केलंय, काम आम्ही केलंय ते तुम्ही सांगायची गरज नाही.
तिथल्या गावातला प्रत्येक असणारा प्रश्न सोडवायचं काम आम्ही केलं. राहिला विषय माळावला. म्हसोबाच्या मंदिराच्या तिथं जे म्हसोबाचं मंदिर होतं त्या मंदिराच्या तिथं गुडघाभर पाण्यातनं जायला लागायचं. त्या ठिकाणी 5 ते 7 लाख रुपये घालून सीडीवर उभं करून 200 ट्रिप भरून भरलाय. म्हसोबाच्या मंदिराला ग्रॅनाइट बसवून म्हसोबाचं मंदिर अद्यावत करायचं काम आम्ही केलं. बाबांच्या पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून 25-15 या हेड खाली जिल्हा परिषद शाळेपासला कृष्णा कॅनलपर्यंत 10 लाख रुपयाचा रस्ता आज पूर्ण झालाय. टप्प्याटप्प्यानं मावले सगळे रस्ते बंदिस्त गटरसह एका महिन्यात पूर्ण करायची जबाबदारी आमची. त्याच्या वर्क ऑर्डर आम्ही घेतलेल्या आहेत. बाबांनी विद्यानगरमध्ये दिलेले सचिन पाटील बोलतीलच. मग ही सगळी कामं मग मोहनराव जाधव असतील किंवा आमचं बाबांच्यावर प्रेम करणारे लोक असतील किंवा तात्यांच्यावर प्रेम करणारे लोक असतील, ह्या सगळ्या लोकांनी हा गावाच्या विकासामध्ये भरपूर प्रमाणात मदत करायचा प्रयत्न केला. या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार माननीय पृथ्वीराज बाबा यांचे पुतणे युवा नेते इंद्रजित दादा व मलकापूरचे उपनगराध्यक्ष भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोघांचं या ठिकाणी लोकशक्ती अंडरग्राउंड गटर आणि रस्त्यासाठी 50 नव्हे 60 लाख रुपये आज रोजी त्याची कामं चालू आहेत. आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या आज एक पत्र काढले त्यामध्ये भाऊ आपण एक रस्ता दिला होता. भाऊ आपण एक रस्ता दिला होता मावलाच. त्या रस्त्याला नाव होतं सागर जाधव ते अधिक जाधव यांच्या घरापर्यंत. म्हणजे तो रस्ता आमच्या घरापासून जातो. त्या रस्त्याला पहिलं कॉन्क्रीट पडलं ते विठ्ठल तात्या जिल्हा परिषद सदस्य असताना आणि तिथं पहिलं अंडरग्राउंड गटर झालं मावलं मोहनराव जाधव उपसरपंच असताना. त्यानंतर आज अखेर छोटे छोटे काय कॉन्क्रीटचे काय तिथला भाग केला असेल तो आम्ही आमच्या सगळ्या मित्रमंडळींनी 5-50 हजार रुपये गोळा करून केला. त्याच्या व्यतिरिक्त आता 10 लाख रुपये 2-4 दिवसात ते काम चालू होईल. ते 25-15 बाबांच्या ग्रामविकास खात्याकडे येणाऱ्या ह्या निधीतून आता ते काम पूर्ण होईल. पण त्या पत्रकामध्ये 2,79,000 रुपये सागर जाधव ते अधिक जाधव यांच्या घरापर्यंत खर्च केले असं त्या पत्रकात अत्यंत खोटेपणाने सांगितलंय. आणि त्याची चौकशी करायची आपण काका, त्याची चौकशी करायची. 2,79,000 कुठं गेले? त्या रस्त्यावर पडलेलेच नाहीत. त्या रस्त्याला 10 लाख रुपये आम्ही सगळ्यांनी मिळून टाकले. तो रस्ता चालू होईल आणि तुम्ही धडधाकट सांगताय 2,79,000 ग्राम निधीतनं टाकलेत. तुम्हाला 15% कळतो का? तुम्हाला 14 या गावासाठी किती रुपये आणलेत? 27 लाख रुपये. कुठले? ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे, ते बी यांचेच. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केलेलं नाही. राहिला प्रश्न असा की हे म्हणतात की आम्ही अमुक आणून आम्ही तमुक आणू. अरे तुम्ही आणणार कुणाकडे? देणारी सगळी येत आहे आणि तुम्ही आणणार कुणाकडे? ते आम्हाला देणार ना आम्ही गावाला देणार. तुम्ही आणणार कुणाकडे? बरोबर आहे का? आणि जो काय मावला राहिलेला भाग असेल, आता आमच्या टीमच्या अजेंड्यात असेल की महादेव मंदिर जे पावकेश्वर मंदिर आहे त्या मंदिराचा क वर्ग दर्जा शासनाच्या प्रयत्न करणारी आमचीच टीम आहे. त्यासाठी धडपडणारी आमची सगळी टीम आहे. त्यानंतर हनुमान मंदिर ते रेणुकापर्यंत जाणारा एक पानंद रस्ता आहे, त्याचा पण प्रश्न मार्गी लावू. जिल्हा परिषद शाळांमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून 5 लाख रुपये स्वतंत्र म्हणजे निधी वगैरे काय नाही, एक शाळेला मदत म्हणून मग इथं बसलेले सगळेच आहेत त्यातले. आणि मग बाबांनी 3 लाख रुपयाचा खास करून दुरुस्तीसाठी तिथं फंड दिला होता. त्यानंतर जो सदस्य आता गेल्या वेळेस 2015ला मी सदस्य म्हणून काम करत असताना 14वा वित्त आयोग हा 5 वर्षासाठी त्याचा आराखडा तयार केलेला असतो. आता त्याच्यात बदल झालाय, पण त्यावेळेस 5 वर्षाचा आराखडा तयार करताना जो त्या वार्डातला सदस्य आहे त्यानं 5 वर्षाची असलेली कामं सुचवायची. जरा थांबा. ज्या सदस्यानं त्याच्या वार्डातली असलेली कामं सुचवायची त्या आराखड्यामध्ये. मग तो आराखडा 5 वर्षात दरवर्षी 14व्या वित्त आयोगातनं एवढे पैसे या कामावर खर्च करायचे. मग प्रत्येक सदस्य, मी वार्ड नंबर 1 मधला सदस्य म्हणून मी जी 5 वर्षात कामं सुचवली ती कामं ग्रामपंचायतीच्या विविध फंडातून आता मार्गी लागली. त्यामध्ये तुम्ही त्याचा भाव करायचे कारण नाही आणि तुम्ही त्याचं श्रेय घ्यायचे कारण नाही. काढा त्याचं सूचिकोन आहे, काढा त्याचे ठराव. तुम्ही पत्रावर त्या टाकता की वार्ड नंबर मध्ये ही कामं केली. तिथल्या लोकांना माहित आहेत कामं कोणी केली. कामं आम्हीच केले, झटलोय आम्हीच.
तुम्ही त्याचं श्रेय घ्यायचं नाही. राहिला विषय प्रत्येक वार्डात, मग आता सदस्य आमचा लवा होता, लवानं पण बरीच कामं सुचली, ती पण कामं झाली तिथली, ती पण कामं त्याने रेटून गाठलीत. पाटलांच्या वार्डातली कामं पाटलांनी सुचवली, ती पण रेटून गाठलीत. मग त्या सदस्यानं 5 वर्षात काय केलं? त्यांना सुचवलेली सगळी कामं आहेत, तीच कामं तुम्ही रेटून टाकलीत. बरं, तुम्ही म्हणताय आम्ही केली. सरपंच मॅडम कोणाकडे आहेत आता? तुमच्याकडे आहेत का आमच्याकडे आहेत? त्यांच्या सहीने ती कामं होतात त्यांच्या, त्याचं तुम्ही श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नका. मला काय जास्त बोलायचं नाही. मला संधी दिली इथं बोलल्याबद्दल. मी लोकशक्ती विकास पॅनेलच्या माझ्या सकट 17 उमेदवारांना आमचं चिन्ह आहे कपबशी, छताचा पंखा आणि छत्री, या 3 चिन्हासमोर बटन दाबून येणाऱ्या 15 तारखेला माझ्या सकट सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. आणि मी एक जाता जाता, आमचा एक चुलत भाऊ आहे प्रदीप, त्याची पुतणी, तिने एक कविता केली आहे, ती कविता वाचून दाखवतो आणि थांबतो. ग्राम विकासासाठी आता सगळ्यांचे जुळतील सूर, ग्राम विकासासाठी आता सगळ्यांचे जुळतील सूर, आणि पुन्हा नव्याने बहरेल विद्यानगर सैदापूर, आणि पुन्हा नव्याने बहरेल विद्यानगर सैदापूर. आता नसेल कसली भीती ना कशाची सक्ती, आता नसेल कसली भीती ना कशाची सक्ती, कारण तुमच्या आमच्या पाठीशी सदैव लोकशक्ती, कारण तुमच्या आमच्या पाठीशी सदैव लोकशक्ती. धन्यवाद. गेल्या 10 दिवसापासून लोकशक्ती विकास पॅनेल आणि सैदापूरची एकजूट आपल्या कानावरती सातत्याने आली. आपण सैदापूरच्या आज व्यासपीठावर सर्व मंडळी बसलेली आणि व्यासपीठासमोर असलेली सर्व मंडळी, या सर्व मंडळीने स्वर्गीय आनंदराव अप्पा व स्वर्गीय विठ्ठल तात्या यांच्या माध्यमातून जी गावाची जडणघडण झाली, या जडणघडणीचा सगळ्यात मोठा आजच्या समोर बसलेल्या मंडळीत आणि व्यासपीठावर बसलेल्या मंडळींचा आहे. मनोहर भाऊ, आम्ही सैदापूरला ही सर्व मंडळी बऱ्याच वेळेला एकमेकाच्या विरोधात लढली, बऱ्याच वेळेला एकत्र लढली, आणि बऱ्याच वेळेला एकमेकाच्या विरोधात कुणाचा पराभव झाला, कुणाचा जय झाला. आणि हे सगळं समीकरण आम्ही गेले 30 वर्ष झाले सांभाळतोय. या 30 वर्षाच्या काळामध्ये जे काय आमचे हेवेदावे झाले, पक्षीय मंडळी एकमेकाच्या विरोधात गेली, एकमेकाच्या बाजूला गेली, आणि सातत्यानं सैदापूरच्या विकासाला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सर्व गोष्टी आमच्या या तरुण मंडळीकडनं झाली. सैदापूरचा 35 वर्षाचा इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये जर सगळं बघितलं तर ही सर्व मंडळी तात्यांच्या आणि आप्पांच्या विचाराच्या वारसाने चालणारी मंडळी. ह्या जगावर आलेल्या संकटाच्या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्व आज तुम्हाला जी एकत्रित मंडळी दिसत्या, ती सर्व एकत्र मंडळी आम्ही काय करत होतो तर एखाद्याला कुठला हॉस्पिटलची अडचण आली तिला मदत करत होतो. बऱ्याच लोकांच्या माध्यमातून तिथं तुम्हाला गोरगरीब जनतेला सॅनिटायझर वाटप झालं, अन्नधान्याचं वाटप झालं, आणि या सर्व गोष्टी करताना आम्ही एक पक्ष विरहित आम्ही एकत्र बसत होतो की त्यावेळेला या कोरोनाच्या महामारीमध्ये कोणता पक्ष नव्हता, कुणाची प्रतिष्ठा नव्हती, कुणाला कशाचं काय घेणं देणं नव्हतं, आणि ही सर्व मंडळी एकत्र बसत होतो. मग त्यावेळेला बसता सगळ्यांचा असा विचार आला की बाबांनो, आता परत आपले ग्रामपंचायत लागलेले, या कोरोनाच्या महामारीमुळे पुढे आता पोस्टपोन झालेले, मग आता पुढे जायचं कसं सामोऱ्याला, की ह्याला सामोरं जाताना आम्ही काय ज्येष्ठ मंडळीने आम्हाला सूचना केली की तुम्ही एकत्र बसलं तर फार होईल, गावाचं भलं होईल. मग आम्ही हा विचार आमच्या तरुण मंडळी पुढे मांडला, आणि तरुण मंडळींनी पण आम्हाला या सर्व गोष्टीला साथ केली. आणि मग आमचं ठरलं की बाबा पक्ष काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना हे सर्व गावाच्या विशीच्या बाहेर ठेवायचं आपण, आणि गावामध्ये फक्त आपण एकत्रित चालायचं. आणि ज्या काही एकत्रित मग कुणाच्या पक्षाच्या नेत्याकडे जायचं झालं तर त्या पक्षाच्या नेत्याकडे तुम्ही जायचं, आणि गावाच्या विकासासाठी सर्व मंडळी एकच ध्यास ठेवला की गावाचा सर्वांगीण विकास व्हावा. ह्या माध्यमात आपण सर्व मंडळी आम्ही एकत्र झालो. मग भाऊ, आम्ही जर विरोधात लढलो असतो तर बऱ्याच मंडळीला आम्हाला एक उमेदवारी देता आली असती. रुसवा फुगावी झाला की मला उमेदवारी पाहिजे, मला हे नको आहेत, मला ते पाहिजे, मला हा वाट पाहिजे. पण ह्या सगळ्यांनी एकच डोक्यात ठेवलं की ही सर्व मंडळी कोण आहेत तर गेल्या 35 वर्षामध्ये समाजकारणामध्ये सैदापूरच्या विकासामध्ये झडणारी मंडळी आहे. आणि ही मंडळी जर एकत्र आली तर आज सैदापूरच्या विकासाला कधीही खीळ बसणार नाही. आणि मग सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही
निकष कोणताही नाही की तुम्ही फक्त एक आहे की तो उमेदवार त्यानं परत गावाची 5 वर्ष चांगली सेवा केली पाहिजे, त्याची कुवत एवढी पाहिजे की मुंबईपर्यंत जाऊन सुद्धा मंत्रालयामध्ये एखादं काम आणलं पाहिजे, प्रत्येक पक्षीय नेत्यापुढे तुम्ही जाऊन बसला पाहिजे, त्याच्यापुढे तुम्ही आग्रह धरला पाहिजे की माझ्या गावातल्या, माझ्या वार्डातल्या, माझ्या ह्या भागाच्या ह्या कामासाठी मला हा फंड तुम्ही दिला पाहिजे. आणि अशीच मंडळी आपण आज तिथं सर्व शिक्षित मंडळी आपण उभी केली. आणि ह्या सर्व मंडळी उभे करत असताना आपली जी एकजूट आहे ती एकजूट ही गावाची वज्रमूठ आपण तयार करून लोकशक्ती पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी उभी राहिलो पुढं. आणि आज याचा 1 ते 6 नंबर वार्डामध्ये ज्या वेळेला आम्ही वार्डामध्ये जातो, लोकांच्या पुढे सगळे मांडतो, तेव्हा सगळ्यांचं एकच मत आहे की सगळं तुम्ही बाजूला ठेवा. आता आयवळे सर बोलले की आम्हाला कुणाला तुमचं काय नको आहे, तुमचं जेवण नको आहे, काय नको आहे, आम्हाला फक्त तुम्ही विकास करा. आणि हे विकास देण्यासाठीच ही सर्व मंडळी इथं एकत्रित आली. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री चंद्रकांत दादा यांचे सहकारी आणि आपल्या गावचे सुपुत्र श्रीनिवास जाधव साहेब कॉलेज, मी यांना विनंती करतो तुम्ही व्यासपीठावर यांना वरती राणादादांनी उल्लेख केला की विकास म्हणजे काय, की ज्या वेळेला गावाच्या एखाद्या व्यक्तीला एखाद्या नेत्यापुढे जर समजा जागा मिळाली तर 3.5 कोटीचा जसा खणखणीत रस्ता आपल्या गावात साहेबांनी आणला, अशा पद्धतीचे जे विधायक काम आहेत ते कोणत्याही पक्षाकडे जाऊन, कुठल्याही नेत्याकडे जाऊन मागायची धमक असल्याने ही सर्व मंडळी तुमच्या पुढे आम्ही आज कार्यरत आहे. आम्हाला अभिमान एवढाच आहे की आमचे नेते माननीय माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा, त्याचबरोबर महाराष्ट्राचे सहकार मंत्री माननीय बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर माननीय अतुल भोसले व त्याचबरोबर उदयसिंह पाटील, या सर्व नेते मंडळ आम्ही एकत्रित आणण्याचा ज्यावेळी विचार मांडला त्यावेळी त्या सर्व नेत्यांनी एका दिलाने आम्हाला सांगितलं की तुम्ही गावाच्या विकासासाठी जर एकत्र येत असाल आणि गावामध्ये तुम्हाला जर ही सर्व कार्यकर्ते म्हणजे तुम्ही एकत्र राहत असाल तर आमचं कोणत्याही प्रकारची अडचण नाही, तुम्ही जे मागाल ते आम्ही देऊ, फक्त तुम्ही कार्यरत राहा. आणि ह्या सर्व विचाराने आम्ही सर्व मंडळी एकत्र झालो. मी माझं प्रास्ताविक आणि सर्वांचं परत एकदा स्वागत करून लोकशक्ती विकास पॅनेलचे जे 3 चिन्ह आहेत, कबशी, छताचा पंखा व छत्री, या चिन्हापुढील बटन दाबून या येणाऱ्या 15 तारखेला सर्वांनी बहुमताने मतदान करावं एवढी विनंती करतो. मी थांबतो. जनसमुदाय मी आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता, त्यामुळे आपल्या 17-0 विजयाची खात्री मी आजच तुम्हाला देतो. तात्याप्पांच्या विचारातून ही लोकशक्ती विकास पॅनेलची निर्मिती झाली. तात्याप्पांचं नेतृत्व मानणारी काही जरी दूर गेली असेल तात्याप्पांच्यापासून, पण ती परत सर्व एकत्र येऊन लोकशक्ती विकास पॅनेलची स्थापना झालेली आहे. आणि ते म्हणजे विरोधी लोक जे उठवतात की तात्या आज असते तर विवेक त्या पार्टीत नसतात, असं काही नाही. मी पूर्ण विचार करून या लोकशक्ती विकास पॅनेलमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि प्रचंड विजयाच्या निर्धारानंच मी या लोकशक्ती विकास पॅनेलमध्ये सहभागी झालेलो आहे. तरी आपण छताचा पंखा, कबबशी व छत्री या तिन्ही चिन्ह समोरील बटन दाबून येणाऱ्या 15 तारखेला आपण मतदान करायचं आहे, उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचा आहे. 2 दिवस दक्षता पाळायची आहे. आपल्यावर फसव्या आश्वासनांचा बरसात होऊ शकते, लोक आपल्याला काही भूलतापा देऊ शकतात, त्याकडे दुर्लक्ष करून लोकशक्ती विकास पॅनेलला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे हे आवाहन करतो आणि थांबतो. उल्लेख असेल किंवा भविष्यातील काय करणार असेल याबाबत केलेल्या गोष्टींचा उल्लेख असेल. खऱ्या अर्थानं बोलायचं झालं तर त्यातील त्यांनी ज्या कामांचा उल्लेख केला त्या कामाचा उपलब्ध निधीची जर माहिती आपण घेतली तर आपणास हे लक्षात येईल की नेहमी सतत आपण अनेक वक्त्यांच्या भाषणातून बोलत आलेले आहेत किंवा ऐकत आलो आहोत की सैदापूर विद्यानगरचा विस्तारीकरण फार मोठ्या प्रमाणात होत चाललं आहे. वाढती लोकसंख्या आणि सैदापूरमध्ये विस्तारीकरणामुळे आणि विकास कामं खुंटल्यामुळे झालेली दयनीय अवस्था म्हणजे सैदापूर विद्यानगरची विकासाची भूक पाहता त्यांनी सादर केलेला जाहीरनामा किती संकुचित वृत्तीचा असू शकतो किंवा संकुचित विचाराचा असू शकतो यातून ते दिसून येत आहे. त्यांनी केलेल्या कामाचा जरी विचार करता एखाद्या कॉलनीतील रस्ता असेल किंवा एखाद्या वस्तीतील रस्ता असेल तर 3 लाख 4 लाख 5 लाख अशा स्वरूपाचा निधी त्यांनी त्यामध्ये स्पष्टपणे मांडलेला आहे. आपण बारकाईने चिंतन करून ते आकडे पाहावेत. परंतु या उलट आम्ही आपणासमोर उपस्थित उमेदवार असतील ह्या सर्व मंडळींनी
गेल्या 10 वर्षामध्ये जर विकास कामं केलेल्यांची आकडेवारी घ्यायची झाली तर मला वाटतंय ती आकडेवारी कोट्यावधीच्या खाली 100% येत नाही. त्यामध्ये प्रामुख्याने बोलायचं झालं तर आम्ही गेल्या मागील पंचवर्षीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पक्षात काम केलं असेल, परंतु त्या अगोदरच्या काळामध्ये आम्ही या व्यासपीठावर मंडळी किंवा तात्या आप्पा यांचे सातत्याने नाव घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही या राजकारणात वावरत असतो, बोलत असतो. या विचाराची मंडळी खऱ्या अर्थानं काकींच्या पासून मित्रांनो बाबांचं नेतृत्व मानणारी सर्व मंडळी आहे. मला खऱ्या अर्थानं अजून एका गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतो. आज या प्रचार सभेच्या सांगतेनिमित्त तात्याप्पांचं सतत नाव निघत आहे, परंतु काही इथं बसलेल्या ज्येष्ठ मंडळींना किंवा माझ्या तरुण सहकार्याला आठवत असेल की सन 1978ला ज्यावेळेस पहिली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आनंदराव जाधव आप्पा यांनी निवडणूक जिंकली. त्या निवडणुकीमध्ये सैदापूर गावचे सदस्यत्व म्हणून जे निवडून आले होते त्यामध्ये खास करून श्रीनिवास जाधव अण्णा हे देखील त्या बॉडीमध्ये होते. आणि त्याचबरोबर जरी आप्पा आज आपल्यावर नसले तरी त्यांच्या वतीने म्हणा किंवा त्यांच्या रूपाने म्हणा त्यांचे चिरंजीव दत्तात्रय जाधव साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आप्पांच्या पाठीमागं ह्या 2 व्यक्ती त्या सहवासात वाढल्या, ह्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. त्यांचा आशीर्वाद थेट आम्हाला ह्या स्टेजवरती उपस्थित असल्यामुळे लाभला असं मला जाणवते. त्याचबरोबर आमच्याबरोबर हातात हात घालून सर्व स्तरावर काम करणारा एक तरुण कार्यकर्ता म्हणजे तात्यांचे चिरंजीव विवेक जाधव देखील आमच्याबरोबर सहकारी म्हणून लाभले. हा देखील मला फार मोठा आनंद होतोय. विकास कामाबद्दल बोलायचं झालं तर विद्यानगरमध्ये आम्ही प्रचार करत असताना आम्हाला असं जाणवलं ज्या ज्या कॉलनीमध्ये आम्ही प्रचार करायचा आहे त्या ठिकाणी अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या समस्या मांडल्या, परंतु ज्या ज्या कॉलनीमध्ये फिरत असताना एखाद्या कॉलनीत जर रस्ता झाला नसेल त्या कॉलनीतील लोकांना फार मोठ्या प्रमाणात समस्या रस्त्याची भेडसावत्या हे लक्षात आमच्या आलं. परंतु मला या व्यासपीठावरून ह्या लोकांना ज्या कॉलनीत रस्ते झाले नाहीत या लोकांना एवढंच सांगायचं आहे की जरी एखाद्या कॉलनीतील रस्ता आजच्या क्षणी झाला नसेल परंतु विद्यानगर सैदापूरमध्ये अनेक विकास कामं मार्गी लावण्याचा जर संकल्प करायचा असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आमच्या सर्व लोकशक्ती विकास पॅनलच्या मागं पाठी ठाम राहणं गरजेचं आहे. कारण केलेल्या कामाचा उपभोग करता प्रत्येक कॉलनीचा विचार केला तर जयराम कॉलनीपासून घ्यायचं झालं तर जयराम कॉलनीमध्ये सुरू असलेलं 10 लाखाचा डांबरीकरण खडीकरण रोड असेल, वैभव कॉलनीतील 15 लाखाचा डांबरीकरण खडीकरण असेल, तसेच ज्ञानदेव कॉलनीतील अंडरग्राऊंड ड्रेनेज कॉन्क्रीटकरण असेल, तसेच प्रथमेश कॉलनीत झालेलं अंडरग्राऊंड ड्रेनेज कॉन्क्रीटकरण असेल, तसेच ओम कॉलनीत झालेलं अंडरग्राऊंड ड्रेनेज डांबरीकरण खडीकरण असेल, अण्णानगरमध्ये झालेलं अंडरग्राऊंड ड्रेनेज कॉन्क्रीटकरण असेल. तुम्ही ह्या सर्व विकास कामांची जर आकडेवारी पाहिली तर 10 लाख 15 लाखाशिवाय आकडा नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एका कॉलनीत रस्ता करायचा झाला तर 15 लाख 10 लाख 20 लाख याचप्रमाणे तो निधी तुम्हाला आणावा लागेल. आणि त्या क्षमतेचा त्या ताकदीचा निधी आणायचा असेल तर तुम्हाला ग्राम निधीच्या जेव्हा तो तुम्ही आणू शकत नाही आणि उभा करू शकत नाही. त्यासाठी तुमच्या पाठीशी तालुका स्तरावर असेल किंवा मंत्रालय स्तरावर असेल नेतृत्वाची गरज आहे. आणि ते नेतृत्व आम्हाला पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या माध्यमातून लाभलं आहे. आणि आम्ही मागील काळामध्ये जे विकास कामं आपल्या गावामध्ये मंजूर करून आणले त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही तुम्हाला या निवडणुकीत आम्ही एवढं सांगू इच्छितो जे काही कामं केली ते काम आपण स्वतः डोळ्याने पहा. जे काही मी जाहीरनाम्यात मांडतोय ते स्वतः अभ्यासून पहा तरच तुम्हाला लक्षात येईल की येणाऱ्या काळामधील जे विकास कामं रखडले ते विकास कामं हीच लोकशक्ती आघाडीमध्ये एकत्रित झालेली शक्ती हेच उमेदवार करू शकतात. त्यामुळं कुणाच्याही भूल थापांना बळी पडू नका. आणि येणाऱ्या काळात या 15 तारखे निवडणुकीमध्ये तुम्ही लोकशक्तीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं एवढीच मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज ही ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. ग्रामपंचायतीची निवडणुकीचा मी यांचा जाहीरनामा वाचला लोकशक्ती विकास पॅनलचा. तर त्यात सगळ्यात पहिला नंबरला आहे ते 24/7 पाणी पुरवठा. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना, खरोखर 24/7 पाणी मिळतं का हो तुम्हाला? 24 तास मिळतं का? विशेष करून महिलांना मला नाही वाटत मिळत नाही आहे. कारण आज माननीय बाबांनी त्यांच्या एवढ्या अनुभवानी विजनमधनं मलकापूरचं काय चित्रपालट केलेलं आहे त्या आरसा स्वतः मनोहर भाऊ इथं बसलेलेच आहेत.
तुम्ही मलकापूरमध्ये कुणालाही विचारा, 24/7 मी मलकापूरमध्ये राहतो, मलाही माहिती आहे. त्यामुळं तसं पाणी इथं नाही मिळत आहे. बाबांनी मुख्यमंत्री असताना 13.5 कोटी रुपये या योजनेसाठी दिले. आज इथं लिहिलं त्यांनी की बरेचसेच कनेक्शन अपूर्ण आहेत, अजून जोडलेलं नाही आहेत, मीटरचा पत्ता नाही आहे, बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत तिथं. 35 लाख रुपये वीज बिल थकबाकी आहे. तर अशा जर आपण सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता देणार आहोत का, हा एक सर्वांनी आपल्या मनाला प्रश्न केला पाहिजे. आणि ही कुठली गट तट किंवा पार्लमेंटची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे, ही ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. आज व्यासपीठावर बसलेली मंडळी सर्व पक्ष गट तट विसरून एकत्र आलेली आहेत. केवळ आनंदराव अप्पा, स्वर्गीय आनंदराव अप्पा आणि स्वर्गीय विठ्ठल तात्यांच्या विचाराचा वारसा घेऊन तुमच्या पुढे मतं मागायला आलेली आहे ही मंडळी. आज ह्याच्यामध्ये कुठलाही गट तट नाही, सगळ्यांचे फोटो दिसतात वरती. फोटोवरनं म्हणजे विशेष करून ही योजना दिली, सत्ताधाऱ्यांनी साधं उद्घाटनाला सुद्धा आमदार महोदयांना बोलवायचं हे ठेवलं नाही. काय म्हणायचं, एक काय व्यवहार असतो, प्रोटोकॉल असतो, व्यवहार असतो. तर इतकं म्हणजे फार नॅरो माइंडेड विचार वाटतात. आणि त्याचबरोबरीने मग फोटो मात्र बॅनरवरती पाहिजे. तर ते रामायण असू दे, ते आत्ता नको काढायला. त्याच्यानंतर खाली कचरा व्यवस्थापन आहे. मी परत सांगतो, मनोहरभाऊ शिंदे इथं आरसाच बसवला आहे, आरसा ठेवला आहे. तुम्ही मनोहरभाऊ शिंदेंकडे जावा, ह्यातले सगळे मुद्दे तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. कचरा व्यवस्थापन, घनकचरा प्रकल्प ऑलरेडी मलकापूरला केलेला आहे. भुयारी गटर योजना जवळजवळ 40 कोटी रुपयाची मलकापूरला कार्यान्वित अंतिम टप्प्यात आहे. बाकी तुम्ही बरंच म्हटले, स्ट्रीट सुशोभीकरण, तसंच भाजी मंडई, रिकाम्या जागेचा नियोजबद्ध विकास ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज विद्यानगर आणि सैदापूर आज सगळे शैक्षणिक संकुलं ह्या भागात आहेत. शिक्षणाच्या सुविधा असल्यामुळं माणसं मोठ्या प्रमाणात बाहेरून इथं राहायला येतात. जेवढी गर्दी वाढते की नागरी सुविधांचा मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे. त्यामुळं खरं तर नंतर एक महत्त्वाचा मुद्दा घेतील, तुम्ही जर एक हाती सत्ता दिली तर पुढं अग्रक्रमानं याची नगरपंचायत करण्याचा एक मोठा मानस असणार आहे या लोकांचा सगळ्यांचा. आणि आम्ही ते त्यांच्या मागं लागू तो विषय करून घेऊ. आणि आज कुठल्याही विकासाच्या बाबतीत गट तट न बघता तुम्ही जर एका विचाराची माणसं जर दिली, विकासाच्या विचारांची, आणि तसेच बाबांना मानणारी माणसं आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत. आज त्यांचा शब्द आज बऱ्याच ठिकाणी मानला जातो. सत्तेत कुठलंही सरकार असू दे. याचं उदाहरण श्रीनिवासराव जाधवांना मग माहिती आहे की बरेच वेळा भाजप सरकार असताना सुद्धा बाबांनी शब्द टाकला तर कोण नाही म्हणत नव्हतं. त्यामुळं सैदापूरला विकास कामं भरपूर देता आली, भाजप सरकारच्या वेळेस पण देता आली, मोहनराव जाधवांच्या माध्यमातून पण देता आली त्यांना. आणि इथून पुढेही त्या गोष्टी होत राहतील. फक्त तुम्हाला सर्वांना एक आव्हान आहे की विकासाच्या मुद्द्यावरतीच ही निवडणूक तुम्ही डोळ्यापुढे ठेवा. आणि हे सगळे घटक एकत्र आलेत, ते केवळ विकासाच्या मुद्द्यावर आलेत. त्या मुद्द्यावरतीच तुम्ही त्यांना मतदान करून भरघोस मताने निवडून द्या. आज लोकशक्ती विकास पॅनलचे चिन्ह आहे कबसी, छताचा पंखा आणि छत्री. येणाऱ्या 15 तारखेला ह्या तिन्ही चिन्हांवरती बटन दाबून मतदान करा आणि भरघोस मतांनी सर्वांना निवडून देण्याचं आवाहन मी करतो. धन्यवाद. गेली 10-12 दिवस झाला आम्ही प्रचार करतोय. चिन्हापासून कुठेही काही वादावाद झाली नाही. गावातल्या सगळ्या बहुमोठ्या कुटुंबांना आग्रहपूर्वक आज सकाळपर्यंत या प्रक्रियेमध्ये तुम्ही सामील झालं पाहिजे. एकत्रीकरण का केलंय, गावची 10-15-20 वर्ष काय दशा झाली, या सगळ्या गोष्टी गावातल्या सगळ्या लोकांच्या पुढे मांडल्यानंतर लोकांनी अत्यंत मनमोकळेपणानं आम्हाला पाठिंबा दिला. आणि ही संख्या आता उद्याच्या 15 तारखेपर्यंत अजून वाढत जाईल. मुख्य प्रश्न आहे सैदापूरच्या, हे एकत्रीकरण का झालं. अनेक विचाराचे लोक गावामध्ये आहेत. विद्यानगरला अनेक विचाराचे लोक प्रतिनिधित्व विद्यानगरचं करतात. पण आम्ही बघितलं 5-5 वर्ष तिथं, आता मी 5 वर्ष उपसरपंच होतो, सचिन पाटील 5 वर्ष उपसरपंच होता, आणि आत्ता जे उपसरपंच आहेत ते आता 5 वर्ष. आम्ही दोघांच्याही कालखंडामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीनं रचनात्मक दृष्ट्या काय गरजेचं आहे ते करायचा प्रयत्न केला. 2014ला भाऊ आपण सगळेच, म्हणजे मी काय अजून कुठं महाराष्ट्र होऊन गेलेलो नाही, पण आपण बाबांच्या नेतृत्वाने काम करताना बाबा मुख्यमंत्री होतो. त्यावेळेस सचिन पाटील उपसरपंच होते आणि राहुल कांबळे सरपंच. सचिन पाटील तात्यांचं नेतृत्व मानतो. तात्यांची पार्टी वेगळी होती, आमची पार्टी वेगळी होती, काँग्रेस पार्टी. त्यावेळेस सचिन पाटलांनी
बाबा सैदापूरला सभेला ज्या वेळेला येणार होते त्यावेळेला अभिलाषी विनंती केली की आपण सगळं विसरून उद्या तुम्ही मोठ्या प्रोजेक्टसाठी मध्यस्थी करावं. 2-3 वर्ष सगळ्या गल्लीबोळातनं त्यांनी पाणी पुरवठ्याचा सर्वे केला होता आणि मग त्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही तुम्हाला विचारलं, बाबांना विचारलं, त्यासाठी काय हरकत नाही, मोठा प्रोजेक्ट त्यांना बोलव. त्या स्टेजवर जाहीररित्या विरोधी पार्टीचा उपसरपंच, सरपंच सगळी बॉडी तिथं आली. त्यांनी विनंती केली आणि मनाचा मोठेपणा दाखवून मुख्यमंत्र्यांनी कुठलाही विरोधाभास मनामध्ये न ठेवता सैदापूरला 13.5 कोटीचा मोठा प्रोजेक्ट पाणी पुरवठ्याचा दिला. भाऊ, तुमच्या मलकापूरला पाण्याकडे बघितलं तरी वाटतं त्याला हे पाणी ह्या इमारतीच्या वरपर्यंत विदाउट प्रेशर, विदाउट मोटरचं जातं. आमच्या योजनेचं नाव आहे 24/7, तुम्हीच द्यायला होतं, पण सध्या ती 2/7 झाली, म्हणजे 2 तासच पाणी येतं. आणि आज सकाळी मी कंझ्युमर नंबर घेऊन MSCBच्या दत्त चौकातल्या कार्यालयातनं माझ्या खिशामध्ये ते व्हॉट्सअप आहे. मी काल रात्री एका सदनामध्ये बोलताना सांगितलं होतं की या पाणी पुरवठ्याचं म्हणजे पूर्वीचा आमचा प्रादेशिक पाणी पुरवठा होता, त्याचं बिल थकायचे पैसे नाही भरले की लाईट कट व्हायचं, पाणी नाही आले माणसामध्ये मोटर जळलेली नाही, लाईट तुटली. आणि आत्ता नेमकी ती परत एकदा परिस्थिती रिव्हर्स आल्या. आज 42,94,000 रुपये 17/1 म्हणजे निवडणूक आहे 15ला, 18 तारखेला निकाल लागणार आहे आणि नानाचा तो 42 लाख रुपये बिल भरायचं आहे पाणी पुरवठ्याचं. 24 तासचा नंतरचा विषय बोल. भाऊ, तुमचं मार्गदर्शन सातत्यानं लागेल. ते म्हणतील एक खोटं बिल दाखवतो, मग मी आज बिलाच्या प्रिंट मुद्दामून आणलेले आहे की आरोप करण्यामागं पुराव्याची आवश्यकता. मी मोठं मार्गदर्शन करणार. मूलभूत ज्या गरजा विद्यानगरच्या आहेत ते कुणी एक उपसरपंच, कुणी एक सरपंच किंवा ग्रामपंचायत हे काम करू शकतात. प्रत्येकाला आज कॉन्क्रीटच्या रस्त्याची गरज आहे. प्रत्येक कॉलनीमध्ये आम्ही आता सचिव म्हटलं आपण फिरतोय, प्रत्येकाची रस्त्याची आवश्यकता आहे. आम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज पाहिजे, पाण्याचं व्यवस्थापन करा, स्ट्रीट लाईट नाही. मग मूलभूत गरजा जर ग्रामपंचायतच पूर्ण करू शकत नसेल तर मग हे पैसे आणायचे कुठे? आता मला सैदापूरच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना त्या चिठ्ठीमध्ये असं म्हणलेलं आहे की 6 महिने झाला पगार झालेला नाही. म्हणजे आता वांकाराच्या दुकानातनं 3 मीटरची दोरी फास लागतो परफेक्ट, ती दोरी आता यांच्या कर्मचाऱ्यांच्या हातात देण्याची आवश्यकता हे त्या लोकांच्यावर आहे. आणि जर त्यांनी पगाराच्या बाबतीत जर काही आग्रह धरला तर पार्टी अंगावर देखील याला कमी पडत नाही. अशा लोकांच्या चुकीच्या हातामध्ये गेली 5 वर्ष कारभार केल्यामुळं सैदापूर गावातलं 25 वर्ष परत मागं जाण्याची शक्यता निर्माण झाली. आणि आज जो काही त्या डिजिटल प्रचारामध्ये कदाचित आपण सचिन पाटील 2 पावलं मागत होतो, पण पार्टी डिजिटल प्रचारामध्ये प्रचंड पुढे आहे. नाना जाधवने आज पहिल्या भाषणामध्ये, नाना जाधवने पहिल्या भाषणात सांगितलं की उपसरपंच हेडच माहिती नाही ग्रामपंचायतीची. घरकुल योजना ग्रामपंचायत ती आरोग्य रमाईमधनं असते, ते पंतप्रधान आवासमधनं असते. त्या घरकुल योजनेचं नाव सुद्धा ज्याला सांगतात तर त्यांनी आज इतक्या लांबडं जवळपास होईल 7 पानाचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवला आणि पूर्ण संबंध विद्यानगर परिसराची दिशाभूल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नाला छेद देण्याकरता आम्ही सगळे आता गेली 10 दिवस झाले बघतोय. गावामधनं प्रचंड पाठिंबा निर्माण झाला, विद्यानगरमधनं प्रचंड पाठिंबा, दत्तासाहेब तुम्ही फिरताय, अण्णा आहेत, सगळीकडं अत्यंत जोरदार पाठिंबा आपल्या पॅनलला भरघोस मिळालेला आहे. पण आता याचं रूपांतर 15 तारखेला सकाळी 7:30 पासून 5:30 पर्यंत ज्या त्या वार्डामध्ये उत्तम पद्धतीनं छत्री, कपशी आणि फॅन या चिन्हावरती प्रचंड मोठ्या संख्येनं, म्हणजे उगाच विजय छोटा असला तर मग आपलं मन पण संकुचित राहतं. त्यामुळे विजय मोठा झाला पाहिजे. अण्णा मार्गदर्शक आहेत, दत्तासाहेब मार्गदर्शक आहेत. भाऊ, आता तुम्हाला ती किमान पाणी पुरवठा आमचा नाहीतर एका दिवस ती किर्लोस्करचं इंजिन बसवून त्यात पाणी टाकायची वेळ आमच्यावर येऊ नये, म्हणून तुम्हाला आता याच्यामध्ये मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी लागेल. आणि सैदापूर तुमच्या वडिलांचं स्वप्न होतं. काही कैलासवासी आमदार भास्करराव शिंदेसाहेब ज्या वेळेला मी भेटायचो, विठ्ठल तात्या भेटायचे, ते म्हणायचे अरे मोहन, मी तुम्हाला काही कळत नाही, मूर्खासारखं वागू नका. कराड शेजारचं 2 गाव आहेत, एका बाजूला मलकापूर आहे, एका बाजूला सैदापूर आहे. फळ्यासाठी वागू नका, पहिला पाणी पुरवठा उभा करा, लोकांना शुद्ध पाणी द्या. म्हणजे पाण्यातनं जवळपास 200 प्रकारचे आजार उद्भवतात. ते पाणी जर तुम्ही शुद्ध दिलं, पाण्याची पहिली गरज भागवा आणि मग रस्ते करा. कारण आम्ही दादाकडे ते फंड मागायला 10 लाख 5 लाख
तेव्हा हे मी काय देतो, तू पाणी मोठंच घेऊन ये, आपण मुंबईला जाऊन मिळवतो दिसतो मुख्यमंत्र्यांना. म्हणजे त्या काळातली तळमळ आता बाबांना संधी मिळाली तर पूर्ण आहे, पण आता तुमच्यावर सुद्धा त्याची जबाबदारी वाढलेली आहे. किंवा आम्हाला माहिती आहे की उद्याच्या कालखंडामध्ये नगरपंचायत चंद्रकांत बाबा सैदापूरला आले, ते म्हणजे पहिल्यांदा ही नगरपंचायत का पृथ्वीराज चव्हाण बाबा ज्या ज्या वेळेला सैदापुरात येतात त्या त्या वेळेला आग्रही भूमिका म्हणतात की तुम्ही जोपर्यंत नगरपंचायत करत नाही तोपर्यंत तुम्ही नगरविकास खात्याशी जोडले जाऊ शकत नाही, आणि तोपर्यंत तुम्हाला गावात मुबलक प्रमाणाचा निधी हा मिळू शकतो. ग्रामपंचायतीला खूप कमी म्हणजे वित्त आयोग जर सोडला तर ग्रामपंचायतीचं कलेक्शन, नागरी सुविधा, वित्त आयोग, छोटे छोटे जे प्रकल्प सोडले गव्हर्नमेंटचे तर गव्हर्नमेंटकडे थेट पैसा ग्रामपंचायतीला उपलब्ध होत नाही. नोकऱ्यांचे पगार शासनामध्ये होऊ शकत नाहीत. 4 गाड्यातल्या 2 भांगार गाड्या म्हणजे 10 वर्षापूर्वी मी 2 घेतलेल्या, सचिन पाटलांना 4च आहे, आणि एक ट्रॅक्टर आम्ही घेतलेला तेवढा. आता ह्या गल्ल्याची जर संख्या मोजली, सगळ्या गावाला ट्रॅक्टर लावलं तर रोज एक एक ख्यापूर. सोमवारी येणारी गाडी पुढच्या सोमवारी सकाळी येते. त्यावेळेस जर पाहुणा आला तर म्हणतो आज गाडी लवकर आल्या, तर ते घरातल्या सांगतात ही गाडी मागल्या सोमवारी यायची होती ती ह्या सोमवारी आहे. त्यामुळे आता उकरंडीची संकल्पना सगळी बंद झाली. उकरंडी गावामध्ये राहिली नाही. लोकांचा कचरा घरामध्ये राहिला तर 2-3 दिवसांमध्ये त्याला वास येतो. मला कचरा, सुक्या कचऱ्याची उत्तम निर्मिती घनकचऱ्याची तुम्ही मलकापूरमध्ये केली. बरं ठीक आहे, पहिल्या वेळेला आमच्याकडे पैसे नसतील, बीव्हीजी कंपनीचे हनुमंतराव गायकवाड मसूरमधून कचरा जमा करतात तरी सातारला नेतात. मग सैदापूरचा तर कचरा त्यांची गरजच भागवेल एवढं. आता आमचा कचरा काय करतात, आमच्या उपसर पण म्हणतात गाव आम्ही स्वच्छ करून दिलेला नाही. 5 वर्ष काय हजामती केलं तुम्ही? 5 वर्षात हे कचरा गोळा, आणि कचरा सुद्धा तो साधा जात नाही, ट्रॅक्टर लवडत जातो. म्हणजे पाहुणारा तर कळतं की कचरा बहुतेक कडे नदीला गेला, आणि हा सगळा कचरा त्या रेणुका मंदिराच्या त्या मार्गाला टाकतात. तिथून तो कचरा पाऊस पडला की त्या मशीननं हळूच नव्हे रात्र पाळीनं तो नदीत ढकलला जातो. म्हणजे एका बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास होतो, एका बाजूला तेच पाणी अशुद्ध करताय, खाली येतात तर तेच पाणी परत 24/7 शुद्धीकरणाला वापरतात. आज हे पाण्यामध्ये संबंध विधानगरला मी विचारलं, पाण्यामध्ये आज क्षाराचं प्रमाण मोठं आहे. लोकांच्या बोरिंग आहे, बोरिंगमध्ये क्षार असतात. क्षाराचं प्रमाण आता सैदापूरच्या 24/7च्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्षार मोठ्या प्रमाणात लोकांना 2 तास जे पाणी होते त्यामध्ये. त्यामुळे मी आता फार न बोलता हे जे छापलंय किंवा उद्या जे छापून येणार आहे त्या सगळ्याचा मेळ घालून आता सगळ्या विचाराची मंडळी एका छत्राखाली आहे. आता कोण कोणाची मापं काढणार नाही, कोण कोणाला नाव ठेवणार नाही, नानाला रात्र पाळीचं काम करायची गरज लागणार नाही, दिवस पाहिजे काय असं रात्री तुझी गाठ पडली 3 वाजले. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करतात. ज्येष्ठ माणसांचं मार्गदर्शन, विद्यानगरच्या ज्येष्ठ माणसं आणि नागरिकांचा सैदापूरच्या ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये सहभाग वाढवणे हे एक मोठं काम. आम्ही 2-3 गोष्टी सांगितल्यात की शासन म्हणतं की ग्रामसभा 4 घ्या, आम्ही म्हणतो 2 महिन्याला 1 घ्यायची. नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. ग्रामपंचायतीची मिटिंग अंतर्गत एका हॉलमध्ये न ठेवता ग्रामपंचायतीची मिटिंगच खुल्या वातावरणात करायचा निर्णय आपण जाहीरनाम्याच्या या मुद्द्यामध्ये सगळा आपण जाहीर केलेला आहे. सैदापूरच्या महिलांनी या पॅनलला खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तानाजीमाई खाली आमचे माजी पंचायत समिती सदस्य बसले, धनाजी जाधव बसले, ग्रामच्या सोसायटीचे. त्यांनाही मागं घ्यायची वेळ त्यांच्यावर आम्ही आणली, पण मागं जरी घेतले असले तरी इथं बसलेले सगळं इथं रेटराचा बंडा बसलाय. शेवटच्या 6 मिनिटात अर्ज काढला बंडाच्या वहिनीचा, पण बंडाना आणि त्यांच्या घरांना आता रेटरकारच्या पाठिंबा आपल्या सगळ्या या पॅनलला दिलेला आहे. मोठी मोठी कुटुंब त्या वार्डातली सगळी पॅनलच्या पाठीमागे उभी राहिलेत. भास्कर काका आमचे मार्गदर्शक माझ्या बाजूला आहेत. मी याच ठिकाणी थांबतो, पण थांबताना आता तुम्हाला या क्षणाला उद्या काय पदयात्रेचं आपापल्या वार्डामध्ये नियोजन होईल. एकत्रितरित्या आता कुठेतरी जमून मोठी ताकद आता कुणाला विरोधकाला दाखवायची गरज नाही. त्यांना जी काही ताकद दाखवायची ती 15 तारखेला आपण ताकद दाखवू. 18 तारखेला निकाल लागेल, त्यावेळेला त्यांच्या लक्षात येईल की आपल्या पाठीमागं कोण राहिलेले नाही. त्यामुळे आता उद्या आपापला वार्ड उद्या सकाळपासून न सोडता आपापल्या वार्डामध्ये जर काही तुम्हाला फिरायचं असेल पदयात्रेच्या निमित्तानं तर तुम्ही आपापल्या वार्डामध्ये त्याचं नियोजन करावं. महिला उमेदवारांनी आपलं मशीन परत सोडू नये. ते मशीन घेऊन परत एकदा उद्या त्याची उजळणी करावी 2 दिवसामध्ये, आणि आपला वार्ड सोडून मगाशीच मधल्या बेगारामध्ये वाटायचं तर पैसे ना 5-2 हजार तर वाटायला पाहिजे. ते दरम्यान ते 500-500 रुपये वाटताना घाबलं.
वाटताना सन्मान करायला नको. वाटतात ते म्हणतात मी 5 कोटी दाखवला वाट नव्हतं आम्ही येतो वाटत चल आपण करता साहेब आपण जाऊ शकतो आपण सुरक्षा करू वाटा पैसे देऊ 500-200 रुपये आता म्हणते कुठला साहेब बरोबर आहेत नाही क्वार्टर आता बसते 200-250 रुपये. त्यामुळे हा विषय आता फार न लांबवता आपण जो पाठिंबा दिलाय तो पाठिंबा पुढच्या पंचवार्षिक पर्यंत आपल्याला टिकवायचा आहे. पण त्या पाठिंब्याच्या आधारे 18 तारखेच्या निकालाच्या वेळेला आपण परत एकदा एकत्र जमूच. पण तुम्ही सगळ्यांनी आपल्या सगळ्या कुटुंबातली मतं आपल्या सहकार्यांची सगळ्यांची मतं ही आता आपल्या या कपबशीत छत्री आणि फॅनच्या समोरची बटणं दाबून करायची आहे ही विनंती लोकशक्ती पॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी करतो. शिवाजीराव नांगरे नानादाबाने आता भाषण केले यानंतर शिवाजीराव नांगरे मार्गदर्शन करतील अशी विनंती करतो. समोरच्या बाजूला जा. 36-37 वर्ष मंत्रालयामध्ये सर्व्हिस केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या गावात येऊन राहावं असा विचार केल्यानंतर 1 वर्षापूर्वी मी या ठिकाणी आलो. पण आल्यानंतर ज्या ज्या समस्या म्हणजे मला पूर्वी असं वाटायला लोक असं बोलतात तसं बोलतात पण जेव्हा मी प्रत्यक्ष राहायला आलो तेव्हा कळलं की विद्यानगरमध्ये प्रॉब्लेम काय किंवा बाबा आता मी काल परवाच एक माझे खूप सहकार्य सेक्रेटरी लेवलचे आपल्या विद्यानगर भागाशी जोडलेले होते. पण ते इथं घर बघत होते पण त्यांनी इथला सगळा आढावा घेतला आणि त्यांनी सहज कोणीतरी त्यांना सजेस्ट केले की नाही आपण मलकापूरमध्ये काय घर बघूया. आणि मलकापूरमध्ये घर गेलं विद्यानगरपेक्षा मला वाटतं त्या 10-20% अमाऊंट जास्त किंमत तिथल्या विकासकांना सांगितली. पण त्यांनी सांगितलं दादाराव मी घर घेणार मलकापूरमध्ये. ही जी भावना आहे एक काळ असा होता की मुंबईमधला जी कुटुंब मग ती माथाडीच्या माध्यमातून असेल नोकऱ्यांच्या माध्यमातून असेल किंवा या भागाला जोडलेली मुंबईत राहणारी आमच्यासाठी होती त्याला असं वाटायचं की आपलं विद्यानगर सगळे कॉलेज एरिया आहे शिक्षण सगळी कॉलेज सगळ्या मुलांच्या सोय व्हावी किंवा सेवानिवृत्तीनंतर आपल्याला सगळं इझिली अवेलेबल असावं म्हणून लोक या ठिकाणी घर घेत होते. पण आज ही परिस्थिती तुम्ही बदललेली आहे. तर ह्याच्यात आता सुधारणा करण्याच्या दृष्टीनं मी 1 वर्षामध्ये असं बघितलं की विकास कामं करायची असेल काही अंशी मी जोपर्यंत गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये सरकार म्हणून होतो आदरणीय बाबांनी या आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आम्ही पूर्वी म्हणायचं बाबांना नेहमी की कॉलेजवर येताना रस्त्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी 4 लेनिंग दिलं पाणी पुरवठ्याची योजना दिली योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्याचं एक उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की विद्यानगरच्या रस्त्यावरती नगरपालिकेची जी पाईपलाईन होती आणि पूर्वीची पाईपलाईन होती ती रस्त्याच्या मधून गेलेली होती. 4 लेनिंग झालं तेव्हा ती पाईप शिफ्ट झाली नाही आणि 42 लाख रुपये त्या एस्टिमेटमध्ये तरतूद नसल्यामुळं 1 वर्ष इरिगेशनचं काम बंद होतं. पाणी पुरवठा विभागाने स्टँड असा घेतला होता की नाही आम्ही काय 42 लाख रुपये तुम्हाला देऊ शकणार नाही तुम्ही 42 लाख रुपये ग्रामपंचायतीने द्यावे तरच आम्ही पाईपलाईन शिफ्ट करू आणि पुढचं काम चालू करू. त्यावेळेला मी दादांच्या बरोबर काम करत होतो स्वतःच्या मदत दादा सहज घरी एका धार्मिक कार्यक्रमाला आले होते त्यावेळेला दादाची हीच सगळी मंडळी भेटली आणि त्यांनी सांगितले की दादा असा प्रॉब्लेम झालाय आणि आमच्या ग्रामपंचायतीची अवस्था नाही की 42 लाख रुपये आम्ही त्यांना देऊ शकतो. त्याच ठिकाणी त्यांनी ते 42 लाख रुपये PWDच्या फंडातून दिले आणि ते काम मार्गी लागलं. रस्त्याच्या बाबतीमध्ये माझ्याबरोबर ज्या PWD विभाग आमच्याकडे होता काही निमित्तानं लग्न कार्यामुळे आमच्या घरी मी गावात राहत असल्यामुळे त्यावेळेला काही अधिकारी नेहमी यायचे तर ते सगळ्यात असं तुमचं गाव एवढं मोठं आहे एवढं एज्युकेशनल कॅम्पस आहे पण रस्त्याची अवस्था अशी का तर त्यावेळेला अशाच काही गोष्टीमुळं जी विकास कामं आपल्याला करता येत नव्हती तरी सुद्धा फोर्सफुली आम्ही तो रस्ता PWD दिला तेव्हा बाबांनी मदत केली आणि जवळजवळ 2.5-3 कोटी रुपये टाकून आज जर आपण गावात कधी गेला सैदापूरला तर जो कॉन्क्रिटीकरणचा अप टू नगरपालिका आपलं ग्रामपंचायतपर्यंत तो रस्ता झाला आणि विशेष म्हणजे तो रस्ता आम्ही PWD दिले म्हणजे पुढची 20 वर्ष ग्रामपंचायतीला त्या रस्त्यावर 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे कामं करताना अशी केलेली आहेत की ज्या कामाला पुन्हा खर्च करावा लागणार नाही. परंतु हे झालं आमच्या गावातला आता प्रश्न बऱ्यापैकी मिटलेला आहे. पाण्याचा असेल ड्रेनेजचा असेल किंवा रस्त्यांचे असेल काही आमच्या युवकांनी जर तुम्ही कधी गेला तर आयलो सैदापूर एक रेणुकीला जाताना जो आम्ही रस्ता केला तर रस्ता केल्यानंतर तिथले गणेश वगैरे असे सगळे तरुण मंडळी एकत्र आले ते म्हणले अण्णा आम्ही काय कॉन्ट्रीब्युशन काढतो आणि आपण इथं एखादं ज्याप्रमाणे मलकापूरला आणि कराडला ब्युटिफिकेशन केले तसं त्या आपण कॅनॉलवरती करूया
आणि इरिगेशन डिपार्टमेंटच्या मान्यतेनं आम्ही ते, तुम्ही कधी जरी सहज रेणुकीला गेला असाल तर आय लव्ह संध्याकाळच्या वेळेला सैदापूर असे खूप सुंदर स्पॉट एक तयार केलेला आहे. पण हे झालं गावातलं. पण मी ज्यावेळेला विद्यानगरमध्ये राहिलो तर बऱ्याच समस्या आहेत. सगळ्यात मोठी समस्या आहे तर ड्रेनेजची. पावसाळा आला की पर्टिक्युलरली या समोरच्या भागातला जर तुम्ही गेला तर बऱ्याच जणांच्या घरात पाणी येतं. माझ्या समोरच्या बाजूला एक कॉलनी आपली पार्वती नगर आहे, त्यातला एक 10-12 लोकांचे फ्लॅट आहे की ते लोकांनी आता सोडून गेले. ते म्हणले साहेब पावसाळा सुरू झाला की आमच्या घरात पाणी आलंच, छोटी एक हाऊसवरची मोटर बसवायला. अशा परिस्थितीत जर विकास करायचा असेल तर ती एकटी ग्रामपंचायत एखादा गट करू शकत नाही. त्यामुळं गेले 1 वर्ष जसे शिवाजी नांगरे पाटील आहेत, आपले दत्ता आहेत, किंवा ह्या सगळ्यांना मी एक संकल्पना मांडली. आपल्याला राजकारण कुणाला, प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला ह्या देशात ह्या घटनेत बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे की आपण कुणाला मत करावं, कुठल्या पक्षाच्या समाजात. पण गावाचा विकास करायचा असेल तर आपण थोडंसं एक प्रयोग करून बघूया. आणि मला जागणाऱ्यांना सांगावं लागेल की सगळ्या मंडळीनं, सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्र यायचं ठरवलं आणि फक्त विकास हाच फॉर्म्युला. पण असंही नव्हे की इलेक्शन पुरते एक झाले आणि पुढं 5 वर्ष यांना अशा पद्धतीने बांधून ठेवलेलं आहे की ते पुढं 5 वर्ष इकडे तिकडे करू शकणार नाही. तर त्यांचं एकच ध्येय आहे. आणि याच्यामध्ये आता सैदापूरचा बऱ्यापैकी विकास झाला आहे. विकास करायचा आहे तो आपल्या विद्यानगरचा. आणि जी पूर्वीची विद्यानगरी म्हणून जे आहे ते नावारूपाला आणायचं असेल तर इथले रस्ते, इथल्या अंतर्गत रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आज 4 लेनिंगवरनं जरी संध्याकाळी तुम्ही महिला वर्गाने फिरायचं ठरवलं तर एवढं मुश्किल आहे की लाईटची व्यवस्था नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही काही योजनेतनं लाईट आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही कारणानं ग्रामपंचायत म्हणे NOC देऊ शकलो नाही. का तर एकच साधी सरकारनं त्याला सांगितलं होतं आम्ही लाईट देतो, 4 लेनिंग झालेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला ज्याप्रमाणे हायवेला दिलं जातं फक्त त्याचं लाईट बिल भरायची मान्यता तरी द्या. लाईट बिल ग्रामपंचायतीला भरायला शासन जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच पैसे देतं. ग्रामपंचायत वेगळा फंड किंवा कुठला सरपंच उपसरपंच खर्चात जात नाही. पण ती NOC न मिळाल्यामुळं आजही आपल्याला 4 लेनिंगमध्ये आधारातून यावं लागतंय. वाढलेल्या महिला वर्गांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना फिरताना नवीन जे काय बाईकचा म्हणा किंवा येण्या जाण्याचा जो त्रास आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि इथं ज्या लोकांनी घरं घेतली किंवा आपल्याला कॉलेज जवळ आहे, आपल्या मुलांची सोय व्हावी, तर त्यांना तसं सार्थ फॅसिलिटी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे. ठीक आहे, आज ग्रामपंचायत लहान आहे, तिला नगरपंचायत कारण की आपण वेळ आल्या करू, सगळ्यांचंच एकमत आहे. म्हणजे मी म्हणायची गरज नाही, तुम्ही सुद्धा आता म्हणाल की बस करा यांचं, त्याला एकदा नगरपंचायत. कारण आपण मलकापूरचं उदाहरण बघितलंय की एक अतिशय राज्यातली आयडियल मलकापूरची नगरपंचायत आहे. तर त्यासाठी एक खंबीर नेतृत्व किंवा एका विचाराची माणसं तिथं. त्याचप्रमाणे आपण त्यांचं का असेना फॉलोअप करूया आणि सगळ्यांनी एक विचारानं थोडंसं राजकारण बाजूला ठेवूया. आणि या मंडळीने 5 वर्षांसाठी तुम्ही संधी द्या. यांच्याकडून जर योग्य काम नाही झालं त्याला यांची जागा, मी आज सगळ्यांच्या जनतेच्या वतीनं किंवा विद्यानगरवासियांच्या सांगतो, तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवून देऊ. परंतु ज्या वेळेला हे सगळे म्हणतायत की आम्ही तुमचे कामं करू, तर ते कामं करण्याची एकदा आपण संधी देऊया. या गावची मी थोडासा प्रामाणिक प्रयत्न केला की सगळेच गट आले होते, फक्त एका गटाला काय माहीत नाही नाराजी होती. पण हे बिलिव्हरच करूया आपण की ज्याच्यामुळं शासनाचं आपल्याला अजून काय ॲडव्हान्टेज किंवा बाबांच्या माध्यमातून किंवा खासदार साहेबांच्या माध्यमातून काय घेता येऊ शकतो का. परंतु काही विचारानं ठीक आहे, गावाची लोकसंख्या मोठी आहे, आपण प्रत्येकाचं समाधान करू शकणार नाही, तरी पण आज 90% या गावचं नेतृत्व करणारे वेगवेगळे गट एकत्र आले. तर ह्या सगळ्यांना माझी आपल्याला नम्र विनंती आहे, एकदा आपण संधी देऊ. यांनी न करू द्या, तुमच्याबरोबर मी आहे, यांना यांची आपण जाता. म्हणून आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो की परवाच्या इलेक्शनमध्ये आपण सगळ्यांनी मतदानाला खाली उतरा, आपला राईट वाजवायचा आहे. माझी महिला वर्गांना तर खूप आग्रहाची विनंती आहे, कारण ह्याच्यात सगळ्यात त्रास तुम्हाला जास्त होतो. मंडळी नोकरीला जात आहेत, पण घरचे ज्या कटकटी आहेत, कचऱ्याचा प्रश्न आहे, तुमचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते व्यवस्थित नाहीत, घरातलं साफ केलेले झाड तोडल्याला बाहेर टाकलेला कोण कचरा उचलत नाहीये, तर ती यंत्रणा किंवा रस्ते साफ करायचं तर भानगडच नाही. मी गेल्या 1 वर्षामध्ये बघितले की ग्रामपंचायतीनं एखादी टीम आणल्या आणि या रस्ता झाडून घेतलाय वर्षातून एकदा, कुठलाही रस्ता नाही. मध्यंतरी मलाच असेल आजारी पाऊस आला, मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWDचे होते, त्यांना बोलवलं, अरे वा हा 4 लेनिंग रस्ता PWDचा आहे,
ग्रामपंचायतीने काय करायचं करू द्या, पण तुम्ही यंत्रणा लावा. आणि हा मेन रस्ता जो आहे त्याच्या दोन्ही बाजूला एवढी प्रचंड घाण पडलेली आहे, तेवढी तरी उचला. आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून 2 ते 3 वेळा हा रस्ता आपण साफ करून घेतला. पण आज तुमच्या गल्लीत कधीतरी विचार करा की तो रस्ता झाडलेला का, मला तर माहीत नाही, आता आपल्याला काय वेगळे अनुभव असेल तर ही सगळी यंत्रणा आपल्याला राबवायची आहे. आम्ही जे काय मंडळी या ठिकाणी राहतो ती सगळी ती सेवानिवृत्त काय वरिष्ठ अधिकारी मंत्रालयातले वगैरे जसं दत्ता वगैरे आहे ते आम्ही यांच्यावर दबाव टाकू. आमचे जे संबंध वरती आहेत राजकारणी मंडळींचा आपण योग्य वापर करू, पण प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे आम्ही काय ते 35-36 वर्ष काम केले त्याच्यातून प्रेमाचे जे संबंध निर्माण होतात त्या निर्माणातून वेगवेगळ्या योजना आहेत त्या सैदापूरमध्ये आणण्याचा 100% प्रयत्न करू. याचं उदाहरणच बघायचं असेल तर कधीतरी तुम्ही मान तालुक्यात पुसेगावच्या बाजूला दळवी म्हणून एक कमिशनर होते, त्यांचं गाव बघून असेच आपल्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या गावात आहेत. तर गावाच्या बॉर्डरमध्ये आत आला की तो म्हणजे मी दुकान बाहेर करून आता बाहेर गेला की तो प्रत्येकाचा वेगळा पक्ष. पण त्या गावात जर गेला की ज्या गावाला 10 वर्षापूर्वी प्यायला पाणी नव्हतं आज ते गाव सुजलाम सुफलाम आहे की माझ्या राज्यातल्या पहिल्या 10 गावामध्ये ते गाव आहे. अशीच मान तालुक्यामध्ये जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्याजवळ मान तालुक्यामध्ये 8 ते 10 IAS अधिकारी आहेत त्या गावाचा जर तुम्ही प्रत्येक गावात गेला मान तालुक्यात आपण सगळ्यांना माहित आहे आपल्या ते काय रहिवासी कदाचित तिकडचे असतील की तिथं पाणी प्यायला नसायचं, आंघोळ तर नंतर सोडा. आज त्या भागामध्ये एवढी सुविधा का आली तर गावाची एकी, गावाने लोकांच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास आणि सगळ्यांचा सहभाग. आपण थोडंसं राजकारण बाजूला ठेवूया, सगळे एक होऊया आणि या 5 वर्षामध्ये या विद्यानगरीचा चेहरा मोहरा बदलूया. की अशा आपण सगळ्यांनी यावेळेला एक शपथ म्हणूया त्या घेऊया. त्या तुमचा प्रचंड सहभाग पाहिजेच. ज्यांना आपण आता हे आज निवडून यांच्या पॅनलला देणार आहोत त्यांचा हात धरून काम नाही झालं तर विचारण्याची तयारी आपण ठेवूया. आणि त्याबाबत तुमच्याबरोबर मी स्वतः पुढं असेल एवढी मी जबाबदारी घेतो. फक्त आपल्याला शेवटची विनंती की आपण सगळ्यांनी 15 तारखेला मतदान करावं आणि लोकशक्ती विकास पॅनल भरघोस मताने निवडून आणावं हीच आपल्या सर्वांना विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. मी आता नम्र विनंती करतो पद्धतीप्रमाणे नमस्कार मी नाना मोठा केला पाहिजे. त्यांच्याबरोबर मुस्लिम समाजातनं उभं राहतं बसणार मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधी म्हणून परवीन फिरोज सय्यद यांना आपण उमेदवारी दिल्या. बाळूचेर म्हणून प्रसिद्ध असलेले त्यांचे आमचे बाळासाहेब जाधव त्यांच्या मिसेस सारिका बाळासाहेब जाधव या वार्ड क्रमांक 1मधलं आणि तिन्ही उमेदवार विजय 100% होणार आहे. त्यामुळं तुम्ही काय चिंता करायची काही गरज नाही. वार्ड क्रमांक 2 हा अत्यंत सगळ्या जातींनी नटलेला वार्ड आहे. सगळ्या जाती तिथं त्या वार्डामध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे त्याचं प्रतिनिधित्व करायची संधी या पॅनलनं मला परत एकदा दिलेली आहे. माझ्याबरोबर बौद्ध समाजानं एकत्र येऊन दीपाली आकाश कांबळे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आमच्याकडं राधाकृष्ण नगर येथील भटक्या जातीचे नंदीवाली समाज म्हणतो आपण, तो समाजाचं मतदान मोठं आहे. त्या सगळ्या समाजाने मिळून राणी नेताजी वाडकर यांना उमेदवारी दिलेली आहे. वार्ड क्रमांक 3 मधनं सातत्यानं आमचं गाव कृष्णेच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही आणि सह्याद्रीच्या तोडीचा नंबर नंतर येतो. त्यामुळं 10 वर्ष झालं धनाजी आबा ते ऊस तोडीच्या माध्यमातून सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्याबरोबर पांडुरंग आप्पा यांच्या सुनबाई सुनीता सतीश जाधव यांना आपण त्या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेली आहे. वार्ड क्रमांक 4 मधून माजी उपसरपंच सचिन पाटील यांना उमेदवारी आपण दिलेली आहे. वार्ड क्रमांक 4 मधून आपले वसंतराव पोटे जे पुढच्या बाजूला किराणा स्टोर्स आहे त्यांच्या वडिलांची निधन होऊन सुद्धा आमच्या आग्रहाला मान देऊन त्यांनी स्वतः उमेदवारी त्या करायचा निर्णय घेतला. महिला उपमधून सारिका दीपक जाधव या दुसऱ्या वेळेला या वार्डमधून उभ्या आहेत. त्या तिघही वार्ड क्रमांक 4 मध्ये स्ट्रॉंग उमेदवार आहेत. त्यामध्ये निवडून येतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. वार्ड क्रमांक 5 मधून दुसरे पांडुरंग आहेत आमचे, त्यांचे चिरंजीव अमोल पांडुरंग जाधव यांना उमेदवार आपण केलेला आहे आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्याबरोबर OBC
पुरुषमधून आपण मोहसिन शरीफ शेख यांना रेणुकानगरमधनं उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्याबरोबर दूधगंगा सोसायटीतून आपण सुजाता संजय जाधव यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 6 मधून जो कराड मसूर रस्त्याच्या त्या बाजूला असाच नदीपर्यंत येतो त्यामधनं ओपन महिला म्हणून सुनील भाऊंच्या वहिनी उषाताई राजेश जाधव यांना आपण उमेदवार त्या ठिकाणी ज्यांनीच विनंती केली त्यांनी मान्य केलं त्या उभ्या आहेत. त्यांच्याबरोबर ज्यांनी मनाशी मार्गदर्शन केलं विद्यानगरमध्ये प्राध्यापक उमेशनाथ यांच्या मिसेस छाया उमेशनाथ यांना उमेदवार आपण केलेला आहे. आणि अनुसूचित जाती पुरुष मधून बाळासाहेब पांडुरंग बागडे यांना आपण उमेदवारी देऊन मला 2 गोष्टींची तुलना या ठिकाणी करायची की विद्यानगर परिसरामध्ये उमेदवारी देताना सगळे उमेदवार ग्रॅज्युएट असावे. आज माझ्या दृष्टीने हा फार ऐतिहासिक दिवस आहे, कारण का तात्यांना आणि आप्पांना एक जवळून पाहिलेला मी एक कार्यकर्ता आहे. मगाशी माझ्या वडिलांचा उल्लेख झाला. खरं म्हणजे मलकापूर आणि सैदापूर कराड शहराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या ह्या 2 ग्रामपंचायत्या यांनी अशी ऐतिहासिक लढाई लढून यांनी आपलं अस्तित्व वेगळं ठेवलं. आणि ते ठेवण्यामध्ये ज्या 2 लोकांनी रात्रंदिवस कष्ट केलं असे तात्या आणि आप्पा ह्या 2 व्यक्ती आहेत. आणि त्यांच्या विचारधारेमध्ये तयार झाले सर्व आपण कार्यकर्ते मंडळी एक पक्षविरहित किंवा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासाकरता एकत्र आलेली मंडळी मला फार मनापासून या ठिकाणी आनंद झालेला आहे. 2 तुम्हाला यातल्या गोष्टी सांगतो महत्वाच्या की आदरणीय निवासराव जाधव अण्णा हे प्रशासनामध्ये अनुभव असणारे अत्यंत महत्वपूर्ण असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी विधान भवनामध्ये काम केले, आदरणीय चंद्रकांत दादांच्याकडे काम केलेलं आहे. दुसरे आप्पांचे चिरंजीव दत्तात्रय जाधव यांनी राज्य सहकारी बँकेमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे गावाच्या विकासाच्या दृष्टीने ही 2 माणसं फार अत्यंत महत्वाचं आहे. ग्रामपंचायतीला किती पैसा मिळतो, किती निधी मिळतो याचा वापर झाला. मी तुम्हाला नम्रपणे सांगेन की मगाशी मोहनराव जाधवांनी उल्लेख केला, ज्या वेळी विठ्ठल तात्यांची गाठ पडली असेल किंवा मोहनराव आले तर दादांनी आमच्या वडिलांनी हट्टाने त्यांना 2 शिव्या देऊन सांगितलं की तुम्ही गावची नगरपंचायत केली पाहिजे. विकास जर तुम्हाला करायचा असेल तर त्याला विकास निधी आणण्याकरता अनेक दारं आपण ओपन केली पाहिजे. मी स्वतः अण्णा ग्रामपंचायत सरपंच असताना माझ्या वडिलांनी ग्रामपंचायत बरखास्त केली. 2005ला मी सरपंच झालो. माझी मुदत 2010ला होती. परंतु आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि दादांनी निर्णय घेतला की मलकापूर शहराच्या वाढीचा वेग बघता ह्या गावाला ग्रामपंचायत परवडणार. किती आमदार पण दिला, किती खासदार पण दिला, किती निधी झेडपी मध्ये आता पुरणार नाही, म्हणून आपण 2 वर्ष मुदत असताना आपण ग्रामपंचायत बघून नगरपंचायत केली. आणि त्याच्यानंतर मगाशी उल्लेख झाला जी आज मलकापूरचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं ते 24/7 पाणी योजना. खरं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाबांचं विजन आहे की माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या गावामध्ये लोकांना 24 तास पाणी मिळालं पाहिजे. तिने कल्पना मांडली, आमच्या वडिलांनी त्याला मूर्त स्वरूप आणलं, अनेक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सपोर्ट केला. आज 10 वर्ष अन्न आपण लोकांना अखंडितपणे देतोय. खरं म्हणजे टीम चांगली पाहिजे. शेवटी एकटे मनोहर शिंदे काय करू शकत नाही. आज जी या स्टेजवर टीम आहे की थोडस एक राजकीय पार्श्वभूमी आहे, सगळ्यांचे संबंध आहेत, अशी टीम जर तयार झाली आणि नेतृत्व करायची संधी जर तुम्हाला मिळाली तर निश्चितपणानं त्या ठिकाणी काम चांगलं होऊ शकतं. सैदापूर बद्दल मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. खरं म्हणजे विद्यानगर हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारं हा परिसर आहे. शिक्षण संकुल आहे, म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाणच्या पासून पृथ्वीराज चव्हाणच्या पर्यंत वारसा असणारं हे विद्यानगर आहे. अनेक इथले विद्यार्थी शिकून आज मोठे मोठे अधिकारी झालेले. अनेक तुम्हाला गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात त्यांच्या माध्यमातून. तुम्ही अण्णा प्रशासन जवळच पाहिलं, निधी कसा आणायचा कुठला. एकच तुम्हाला उदाहरण सांगतो, 14व्या वित्त आयोगातून निधी तुम्हाला किती मिळतो? 14व्या वित्त आयोगातून निधी तुम्हाला किती मिळतो अंदाजे? मलकापूरला 14 कोटी अण्णा मिळतो लोकसंख्येच्या आधारावर. केंद्राचा हाच मोठा फरक लक्षात तुम्ही घ्या. शेवटी आपल्याकडे उत्पन्नाची साधनं फार कमी लक्षात ठेवा. 14 कोटी
आज जे सगळा विकास दिसतोय मलकापूरला, याला कारण आहे की अनेक योजनांमधून अनेक निधी आपण त्या ठिकाणी आणतो. ग्रामपंचायत आणि नगर हा मोठा फरक आहे. माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की आज तुम्ही बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या योजना मंजूर झाल्या कराड तालुक्याच्या 14-15 झाल्या, त्यात सैदापूर आहे, त्यात कारवे, त्यात गोळेश्वर आहे, त्यात बनवडी आहे, त्यात मुंडे आहे, अनेक गाव सवादे आहे, अनेक गावामध्ये आपण योजना मंजूर झाल्या, निधी मिळाला. त्याच्यानंतर 5 वर्ष अण्णा त्या ठिकाणी होते, त्यांनी त्याला सपोर्ट केला. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी ज्या ज्या वेळेला माझ्या विकास कामाकरता अण्णांकडे गेलो, राजकीय पक्ष काही असू दे, पण त्यांनी अगदी जे त्याला शक्य आहे अनेक कामं आमची त्यांनी मार्गी मार्केट नांदलापूर रस्ता आमचा असेल, भूसंपन्न असेल, म्हणजे पक्ष कधी न ठरवून त्यांनी काम केले. एक चांगली प्रशासनाची माहिती असणारी व्यक्ती तुमच्या जवळ आहे, त्याचा नीट उपयोग तुम्ही घेतला पाहिजे. माझी फक्त एकच विनंती तुम्हाला आहे की हे आपण आज एकत्र आलोय, आज लोकांची उपस्थिती पाहता मला उद्याच्या निकालाबद्दल काही शंका नाही, परंतु 5 वर्ष तुमच्याकडे जे आव्हान आहे तिथं मोठे लोक आज मोठ्या अपेक्षेनं तुमच्याकडे बघतायत. आज स्टेज पाहिलं तर अगदी पृथ्वीराज चव्हाण बाबा, बाळासाहेब पाटील असतील, मनोज शिंदे असतील किंवा अतुल बाबा असतील, उदयशी दादा, सगळ्यांच्या विचारधारेमध्ये काम करणाऱ्या मंडळी आपण एकत्र आहोत. म्हणजे तुम्हाला कशाची अडचण न येणारी गोष्ट आहे, फक्त तेवढं नीट नियोजन करणं, प्लॅनिंग करणं. कुठलाही विकास कधी होऊ शकतो तर विकास आराखडा तयार केला पाहिजे. कामाला प्राधान्य, कुठलं काम आता करायचं, कुठलं नंतर करायचं ठरलं पाहिजे. याच्याकरता आपण सर्वांनी एकत्रितपणानं आणि एक धर्मनिश्चय करून गेलं पाहिजे. मोहनराव म्हणले आता की अनेक अफवा आहेत, हे एकत्र कशा करता आले, ते टिकणार आहे, पण त्यांनी स्पष्टपणे आज तुमच्यासमोर जाहीर सांगितले की आम्ही गावच्या विकासाकडे एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र राहणार. उदय जाधव तर नेहमी आपलं उदय थोरात तर नेहमीच सांगत असतात या विकास कामाबद्दल. बाबांच्याकडे आपण ज्या ज्या वेळा कामाचा पाठपुरावा करतो त्यावेळेस दाना असतील, सचिन असेल, उदय असेल, बाळाशिवाजीराव, तुम्ही बघा अनेक गावापेक्षा सैदापूरला निधी जास्त आलाय. 25-15 मधनं जवळजवळ सगळ्यात जास्त आपण सैदापूरला या ठिकाणी दिलेला आहे. बाबांचं सुद्धा मनापासून तुमच्या गावावर प्रेम आहे. एक विद्यानगरी आहे, तिच्यामध्ये अनेक गोष्टी आपण करू शकतो. मला तुम्हाला विनंती करायची की आज जे तुमच्या समोर पॅनेल आलेला आहे, स्वतःचे व्यक्तिगत सगळे गट बाजूला सावून एकच आहे की जी विचारधारा, ज्या विचारधाराने सैदापूरचा विकास केला किंवा ज्या विकास कामाला गती दिली, आप्पाही टाक्या 2 माणसे विवेक या ठिकाणी आहेत, त्या लोकांनी फार आपला स्वतःचा प्रपंच न करता गावाचं काम अनेक गोष्टी केलेलं आहे. त्याचमुळे ही मंडळी एकत्र आलेली आहेत आणि मला खात्री आहे की निश्चितपणाने ते या ठिकाणी काम करतील. आणि पृथ्वीराज चव्हाणच्या बाबांच्या माध्यमातून त्या विद्यमान आमदार आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या शब्दाला सभागृहामध्ये किंवा प्रशासनात प्रचंड मोठी ताकद आहे. आणि ती तुमच्याकडे ती मंडळी आहेत बाबांच्याकडे नेहमी येणारी, काम करणारी, म्हणजे सचिन असेल, नाना असेल, शिवाजीराव आहेत, बाळासाहेब आहेत, जी मंडळी त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे. म्हणजे अगदी हातून इंद्रिय चव्हाणांच्या मागे हे आमचं झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे, म्हणजे काम करून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. माझी तुम्हाला विनंती ही तुम्ही एकी गावाच्या विकासाकरता एकत्रित ठेवा. आणि तुम्हाला चिन्ह सुद्धा फार चांगले सगळं मिळाले. म्हणजे सकाळी उठले की आपल्याला चहा लागतो, म्हणजे कशी पाहिजे, थोडं गरम राहिलं की फॅन लागतो, पंखा पाहिजे, ऊन आणि पाऊस आला की छत्री पाहिजे. म्हणजे अशी ही सगळी टीम तुमच्या समोर आहे, लक्षात घ्या. तुमच्या सुखदुःखामध्ये असणारी, तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये असणारे या सगळ्या गोष्टींचा आपण विन्न करावा. आणि 2 दिवस फार अत्यंत महत्वाचे आहेत. आपला वार्ड सोडून कुठल्याही वार्डमध्ये जाऊ नका. ज्यांना तुम्ही भेटला नाही, ज्यांची गाठ नाही पडली, त्यांना यादी करा, त्यांना भेटा. विशेषतः महिलांना भेटलं पाहिजे, त्यांना चिन्ह आपलं सांगितलं पाहिजे. आणि आपण प्लॅनिंग करा. जसं आपण बूथ कमिटी आपल्या केल्या होत्या, मला नानाची माहिती आहे, बूथ कमिटीच्या माध्यमातून प्रत्येकाला कामाची वाटणी करून द्या. 50-100 मते नेमून द्या आणि त्याला तेवढंच काम करू द्या. इतर कुठल्या वार्डात जायचं गरज नाही. मतदार हा मतदान केंद्रापर्यंत आला पाहिजे आणि त्याचं मतदान हे आपल्या पाण्याला मिळालं पाहिजे. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की आज एवढा मोठा जनसमुदाय आहे, या ठिकाणी ही सगळी विचारधारा एकत्र आलेली आहे. निश्चितपणानं यश हे तुमचं आहे, फक्त गाफील राहिलं नाही पाहिजे. कसं असं शेवटी आपण बघतो की इलेक्शनच्या पिढीमध्ये आपण थोडं वातावरण चांगलं म्हणून आपण थोडं धार राहतो, तसं न राहता शेवटच्या मिनिटापर्यंत, जसं शेवटच्या 6 मिनिटाला आपण अर्ज काढला आणि वार्डामध्ये क्लिअर केलं, त्याच शेवटच्या मिनिटापर्यंत मतदान झालं पाहिजे.
टक्केवारी वाढली पाहिजे आणि ही जी जबाबदारी तुम्ही विकासाची घेतलेली आहे त्या विकास कामामध्ये मनोज शिंदे तुमच्या बरोबर निश्चितपणे राहील आणि अण्णा आहेत, जाधव साहेब आहेत, प्रशासनामधली 2 मोठी माणसं आपल्याकडे आहेत. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून ज्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी गावाकरता आवश्यक आहे त्या देण्याची जबाबदारी माझ्या निधीने या ठिकाणी जाहीर करतो. थांबतो. जय महाराष्ट्र. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.